की AI इज गोइंग टू बी द फ्युचर ऑफ मनकाइंड. म्हणजे नेमकी काय? आता AI काय आहे तर AIचा इतिहास साधारण 1950च्या दशकापर्यंत जातो. म्हणजे जगातली पहिली सेल्फ ड्रायव्हिंग कार 1987ला अमेरिकेत चाललेली आहे. ऑन द सेम प्रिन्सिपल ऑफ की त्याच्यावर कॅमेरे असतील, ते बाजूचं सगळं पाहिलं वगैरे. पण सेल्फ ड्रायव्हिंग कार अजूनही आपल्या रस्त्यावर फारशा दिसत नाहीत अमेरिकेतली काही शहरं सोडली तर. फॉर एक्झाम्पल ChatGPTला कविता कोणी शिकवली नाही आहे, त्याला पुढचा शब्द ओळखणे शिकवलं आहे, म्हणून तो एका टला लावून कविता बनवतो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही एक मोठी क्रांती झाली. आणि म्हणजे क्रांती ही अचानक उद्भवते असं म्हणतात, पण ही उत्क्रांत होत गेलेली आहे संकल्पना. आपण AIकडे हे डिस्ट्रप्टर न बघता जर आपल्याला एक सपोर्ट करणारं टूल म्हणून बघितलं तर मला वाटतं ह्यातले बरेचसे कन्सर्न सॉल्व्ह होतील. प्रॉम्प्ट म्हणजे काय आहे की व्यक्त होणं, व्यवस्थित व्यक्त होणं. वाह, मस्त. आपली आज व्यक्त होण्याची सवय गेलेली आहे. याचं कारण आपल्याला जेव्हा मी गुगलमध्ये सर्च करत टाईप करतो, पुढचा शब्द गुगलच सांगतो. आपण इथे साडीतले फोटो बनवतो आणि गिबली आर्ट बनवतोय, पण AIचा वापर करून बाहेर संशोधन फार वेगळं चाललंय की AIचा विधायक उपयोग करून मी मानवजातीला भेडसावणारे प्रश्न कसे सोडवू शकेन, याच्यावर खूप स्टार्टअप्स आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट फंड काम करतात. ह्युमन सुपर पॉवर म्हणजे एक्झॅक्टली काय? जे AIला आज करता येत नाही, आज तरी करता येत नाही. फॉर एक्झाम्पल इमोशनल कोशंट. नमस्कार. संवेदन मानसशास्त्र गुरुकुलच्या पॉडकास्टमध्ये मी तुमचं स्वागत करतो. हा पॉडकास्ट आहे टर्निंग पॉईंट. टर्निंग पॉईंट हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात, प्रत्येक माणसाच्या जगण्यामध्ये एकदा तरी टर्निंग पॉईंट येतोच, एखादा तरी येतोच. आणि आपण घाटातनं गाडी घेऊन जात असताना तर नेहमीच टर्निंग पॉईंट्स येत असतात. आणि त्यावेळेला आपण अतिशय सावकाशीने आणि सेफली गाडी चालवत असतो. आजूबाजूला कोण आहे, पुढे काय आहे, मागे काय आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण गाडी पुढे नेत असतो. परंतु काही टर्निंग पॉईंट असे असतात की जे अचानक येतात. आणि ते केवळ व्यक्तीच्या जीवनातले नसतात, ते विज्ञानाच्या जीवनातले असतात. आणि फक्त विज्ञानाच्या जीवनातले नसतात, तर मानववंशाच्या जीवनाचे असतात. असा एक मोठा टर्निंग पॉईंट आज विश्वामध्ये सर्वत्र आहे. ते काय आहे तुम्हाला सांगायला नको. त्याला AI असं म्हणतात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता AI हा बझवर्ड आहे. म्हणजे आपल्या वयाच्या लोकांपेक्षा लहान मुलांना त्याची माहिती जास्त आहे आणि ते त्याचा अधिक चटचट उपयोग करून घेत आहेत. तर याविषयी आपल्याला माहिती आज घ्यायची आहे. आणि त्याच्याकरता आपल्याकडे जे गेस्ट आलेले आहेत, पाहुणे आलेले आहेत, त्यांचं नाव चिन्मय गवाणकर. ते बहुराष्ट्रीय कंपन्यामधनं काम केलेलं आहे त्यांनी, गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या. आणि एका कंपनीमध्ये ते सल्लागार म्हणून पण काम करतात. पण चिन्मयची खरी ओळख हीच AI एव्हेंजलिस्ट. म्हणजे काय तर बोर्डरूम टू क्लासरूम सगळ्यांच्यापर्यंत AI म्हणजे काय, त्याची महती काय आणि त्याचं महत्त्व काय आणि त्यांचं तुमच्या माझ्या आयुष्यातलं काय स्थान आहे आणि आपण हे AI कुठे आपल्याला घेऊन चाललं आहे आणि आपण कुठे जाऊ शकतो याची माहिती आपल्याला ते देतात. खूप अनुभव आहे आणि खूप तळमळ आहे. या तळमळीनेच चिन्मय आपल्याकडे आलेला आहे. एक गमतीची गोष्ट अशी की मी आहे मानसशास्त्राचा, मनोविकारशास्त्राचा विद्यार्थी. माझ्या विषयात आणि यामध्ये काय साम्य आहे? काहीच नाही आहे. माहिती कमी आणि गैरसमज खूप. असे गैरसमज आहेत, ते पण दूर करायचे. त्याच्याकरता आपल्याला चिन्मय मदत करणार आहे. चिन्मय, वेलकम. या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आणि आम्ही आतुर आहोत की हे AI काय आहे आणि हे कसं आपल्या घरात येऊन बसलं आहे, आपल्या नकळत. म्हणजे गपचूप आला आणि कानामागून येऊन तिखट काय झालं आहे, हे काय आहे ह्याच्याविषयी काही सांगावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवातीलाच अगदी तंत्रविज्ञानातली माणसं फार ॲब्रिव्हिएशन्स वापरतात. आणि ते म्हणजे डॉक्टर पण ते त्यांनी वापरायला लागले की आपण गोंधळ झालो. काय क्या यार सॉलिड बोलताय असं वाटतं. तिथले जे काही AI जे नेहमी वापरले जाणारे ॲब्रिव्हिएशन्स आहेत ती सांगावं. आणि मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, AI मला मिळालेलं एक टूल आहे, एक मला मिळालेलं बळ आहे.
आणि त्याच्या बळावर मी काय करू शकतो एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून, समाज म्हणून, राष्ट्र म्हणून आणि मानववंश जग म्हणून. तर उत्सुक आहोत. धन्यवाद डॉक्टर, मला इथे बोलवल्याबद्दल. खूप छान वाटतंय. आपल्या चर्चेच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर सांगतो. माझ्या आजचे सगळे जे मतं असतील ती माझी वैयक्तिक मतं असतील. AI तुम्ही मला इव्हेंजलिस्ट म्हणालात आणि कारण मी हा प्रवास चालू केला कारण जे तुम्ही म्हणालात तसं की हे खूप जार्गन आहे. म्हणजे तंत्रविज्ञानामध्ये जेव्हा तुम्ही AI, क्लाउड, बिग डेटा, मशीन लर्निंग, डीप लर्निंग असे शब्द वापरता तेव्हा लोक तुमच्याकडे आदराने बघतात. परंतु जर आपल्याला हे तंत्रज्ञान सामान्य माणसांसाठी सोपं करायचं असेल तर ते त्यांच्या भाषेत पोचलं पाहिजे. आणि हा क्ल्यू मला AIनेच दिला. बरं. म्हणजे तुम्ही जे म्हणालात की हे टर्निंग पॉईंट आहे, तर मी नेहमी लोकांना विचारतो, माझी पब्लिक लेक्चर असतात, मी शाळेत जातो, कॉलेजात जातो, की हे AI होतं गेले 60-70 वर्ष, त्याचा आपण थोडा इतिहास पाहूया. बरं. पण तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये अचानक प्रवेश कधी झाला? 26 नोव्हेंबर 2022 जेव्हा ChatGPT लॉन्च झालं आणि अचानक AIचा बोलबाला चालू झाला. बरं. हा कसा बरं झाला? कारण आत्तापर्यंत तंत्रविज्ञान क्षेत्रामध्ये उदाहरणार्थ माहिती तंत्रज्ञान किंवा कम्प्युटर प्रोग्रॅमिंगमध्ये जी माणसं होती किंवा आमच्या क्षेत्रातली जी माणसं होती त्यांना कम्प्युटरशी बोलण्यासाठी कम्प्युटरची भाषा शिकावी लागायची. मग ती C++ असेल, जावा असेल, पायथन असेल, जे काय असेल ते. आणि म्हणून तो तांत्रिक विषय होता. म्हणजे मुलं 4 वर्ष कॉलेजात जाऊन काहीतरी कोडिंग शिकायची, मग कम्प्युटर नेटवर्किंग त्याचं ते सगळं पाहून शिकून मग आपण इंजिनियर व्हायचो, मग कुठेतरी नोकरीला लागायचो, अमेरिकेला जायचो, डॉलरमध्ये कमवायचो वगैरे वगैरे. पण 26 नोव्हेंबर 2022ला काय गंमत झाली बरं? अचानक हे जे खेळणं उतरलं, मी याला खेळणंच म्हणतो, मी लोकसत्तेमध्ये एक लेखही लिहिला होता. कम्प्युटरला तुमची माझी भाषा समजायला लागली हो. मला कुठलंही कोडिंग न करता मी मराठी, गुजराती, तमिळ, तेलुगू, बंगाली, पोर्तुगीज, स्पॅनिशमध्ये कम्प्युटरशी माझा सखा जसा असतो तसं बोलायला लागलो. आणि अचानक सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये AIचा प्रवेश झाला. हा टर्निंग पॉईंट होता की आपली जी मोठी पॉप्युलेशन, जी लोकसंख्या होती, जी तंत्रज्ञान म्हणून लांब राहायची की हे काहीतरी बाबा गंभीर आहे, तांत्रिक आहे, आम्हाला नाही बाबा जमत, आपल्याला कळणार नाही, ते एक्सपर्ट लोकांचं काम आहे, त्यांचं त्यांनी पाहावं. ते तंत्रज्ञान तुम्हाला जेव्हा कोडिंग हा प्रकार निघून गेला आणि मी माझ्या भाषेतनं कम्प्युटरशी बोलू शकतो विदाऊट एनी अल्गोरिदम, फ्लो चार्ट्स, कोडिंगचे सगळे मला ते लँग्वेज शिकून त्याचे सिंटॅक्स शिकायचे, मग तो प्रोग्राम रन होतो का डिबग करायचा, हे काहीही न करता मी सांगतो कविता बनव, AI कविता बनवतं. ही किती गंमत आहे. आणि त्याच्यामुळे अचानकपणे काय झालं की आजपर्यंत जो आपली लेटंट पोटेन्सी होती की मला बऱ्याच माझ्या कल्पना डोक्यात आहेत पण त्या मला करता येत नाही आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मला एखादा स्टार्टअप जरी लॉन्च करायचा आहे किंवा मला एखादी खूप सुपर कल्पना आली की मला काहीतरी फ्लिपकार्टसारखी नवीन कंपनी काढायची आहे किंवा मला झोमॅटोसारखं काहीतरी करायचं आहे, पण करायचं म्हणजे काय, मला त्यासाठी प्रोटोटाईप बनवायला लागेल, मला त्यासाठी काहीतरी प्रोग्रामिंग करून एक वेबसाईट तर बनवावी लागेल. आज या AIमुळे माझी वेबसाईट फक्त इंग्लिशमध्ये, मी जर माझ्या दुसऱ्या वेबसाईटचं एक त्यांना टेम्पलेट दिलं की अमुक तमुक वेबसाईटसारखी मला वेबसाईट बनवून दे, तर माझी 15 सेकंदात नवीन वेबसाईट बनते. मग माझी जी संकल्पना, सर्जनशीलता आहे ती मी लोकांना सांगू शकतो किंवा शकते. तर हा टर्निंग पॉईंट आपल्या आयुष्यात आला आणि म्हणून मला असं वाटलं की AI जर आपल्याशी आपल्या भाषेत बोलतंय तर आपण पण लोकांशी त्यांच्या भाषेत बोलून त्यांना AI समजावं ना. वाह. आणि म्हणून मी हे व्रत घेतलं. म्हणजे खूपच सुंदर आहे हे. मला हे चिन्मयच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट. एक्झॅक्टली. आणि मला खूपच असं वाटलं की हे आपण खूप सोपं करून सांगितलं पाहिजे. आणि जसं तुम्ही म्हणालात की मशीन लर्निंग, आता मशीन लर्निंग काय आहे? मानवी मूल जसं शिकतं त्याचं आपल्याला मिमिक करायचं आहे मशीनला शिकवण्यामध्ये, पण त्याच्यामध्ये पण आपल्याकडे 3-4 प्रकारचं शिकण्याचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ मला जर एखाद्या मुलाला सांगायचं आहे की तू असं असं काम कर, म्हणजे मी रंग दिले त्याला, समजा की हा रंग काळा आहे, हा रंग हिरवा आहे, मी या रंगांची पेटी दिली आणि मुलाला सांगितलं की बाबा रे असं जो दिसतो ना तो हिरवा असतो, असा दिसतो तो लाल असतो. बरं. हे मी त्याला सांगतो. मग पुढच्या वेळेला त्या मुलाला जर तोच खडू दिसला, रंगीत खडू, अरे हा लाल खडू आहे. बरोबर. तसंच जर मी मशीनला शिकवलं कोडिंग देऊन तर त्याला म्हणतात सुपरवाइज लर्निंग. बरं. म्हणजे मी मशीनला सांगतोय, कम्प्युटर प्रोग्रामला सांगतोय, मी काहीतरी उदाहरणं देतो, त्या उदाहरणांना मी लेबल्स करतो आणि पुढच्या वेळेला जर सिमिलर त्याला जर इनपुट मिळालं तर तो शोधतो की मला चिन्मयने सांगितलं होतं कोडिंगमध्ये की याला लाल म्हणतात. ते सुपरवाइज लर्निंग झालं. बरोबर. अनसुपरवाइज लर्निंग म्हणजे काय की मी त्या मुलाला देतो की बाबा एक फळांची टोपली देतो समजा आणि तू याचं वर्गीकरण कर, मी त्याला काही रूल नाही सांगत. मग आता त्या टोपलीमध्ये फळांच्या भरपूर फळं असतील,
तो असंही वर्गीकरण करू शकेल की सगळी गोलफळं एकत्र करेल, एक पॅटर्न शोधेल. बरोबर. मग केळ्यासारखी फळं वेगळी होतील, पण संत्री आणि मोसंबी आणि सफरचंद वेगळे होतील कारण ती गोल आहेत. कदाचित तो असं म्हणेल की फक्त लिंबूवर्गीय फळं मी वेगळी करीन, मग लिंबू, संत्र, मोसंबी एकीकडे, केळं एकीकडे, सफरचंद एकीकडे. किंवा कदाचित तो असं म्हणेल की नाही, मला तर बाबा वेगळं करताना फक्त मी सफरचंदच वेगळं करीन, त्याचा एक वेगळा क्लास बनवीन, संत्र्याचा वेगळा क्लास बनवीन, माझ्याकडे 7 का 10 क्लासेस बनतील वेगवेगळ्या प्रकारचे वर्गीकरण केलेले. हे अनसुपरवाइज लर्निंग याला आपण म्हणतो की मी तुला सांगत नाही काय करायचं, तू तुझा पॅटर्न शोधतोस. बरोबर. आणि तिसरं असतं रिएन्फोर्समेंट लर्निंग. रिएन्फोर्समेंट लर्निंग म्हणजे काय की आपण मशीनला सांगायचं तू पॅटर्न शोध, जर त्याने पॅटर्न बरोबर शोधला जो आपल्याला हवा आहे तर आपण त्याला यस म्हणायचं, शाबासकी द्यायची, डिजिटल शाबासकी द्यायची. जर त्याने नाही म्हटलं तर त्याला शिक्षा द्यायची, डिजिटल शिक्षा द्यायची की हे चुकीचं आहे, हे तुझं चुकीचं आहे. मग मशीन पुढच्या वेळेला शिकतं. त्याला रिइन्फोर्समेंट. आज जे ChatGPT वगैरे आपण जे आज करतो सगळं, हे जे AI आहे हे रिइन्फोर्समेंट आहे. कारण तुम्ही बघितलं ते थम्सअप थम्स डाऊन असतं ChatGPTच्या खाली, आपण त्याला फीडबॅक देतोय की तुम्हाला बरोबर उत्तर दिलंच का, उत्तर नाही दिलंच का. तर मशीन लर्निंग म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही आहे. मशीन लर्निंग म्हणजे मानव जसा शिकतो, मानवी मूल जसं शिकतं तसं मशीनला समजावणं, आणि ते समजावणं होतं कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये, म्हणून त्याला मशीन लर्निंग म्हणतात. ते छडी लगे छमछम नाहीये, तसं नाही. थम्सअप थम्स डाऊन ती छडी झाली, म्हणजे डिजिटल छडी झाली. डिजिटल छडी. आता AI काय आहे तर AIचा इतिहास साधारण 1950च्या दशकापर्यंत जातो. म्हणजे AI हे शब्दाचा इतिहास. त्याच्या आधी पण माणसाने खूप प्रयत्न केलेत की आम्ही ऑटोमेशन करू किंवा काही नवीन, आपल्या पुराणात पण घटना आहेत बऱ्याच, तर तिथपर्यंत जाऊया नको आपण. पण ॲलन ट्युरिंग, ज्याला आपण फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटिंग म्हणतो, ज्याच्यावर तो इमिटेशन गेम नावाचा चित्रपट आला होता की त्यांनी जर्मन ते संदेश कसे कोडिंगचे त्याने दोस्त राष्ट्रांसाठी हे केले. तर फादर ऑफ कम्प्युटिंग ॲलन ट्युरिंगने असं म्हटलं होतं की एक ट्युरिंग टेस्ट नावाची त्यांनी संकल्पना काढली. म्हणजे काय की जर मी मशीनला एखादी गोष्ट करायला शिकवलं आणि मी एका ब्लाइंड रूममध्ये, म्हणजे मध्ये कोनाडा ठेवला फक्त, आणि मी त्या कोनाड्यातनं हात टाकून एक गणित दिलं किंवा काही असं प्रश्न दिला, आतमध्ये एक माणूस बसलाय, आतमध्ये एक यंत्र आहे, माझ्याकडे परत बाहेर ते उत्तर आलं, त्याचं उत्तर कोणी दिलं हे मला सांगता येत नाहीये. म्हणजे इतकं ते चांगलं उत्तर आहे की मानवी बुद्धिमत्तेपर्यंत आलेलं उत्तर आहे, पण ते मानवाने दिलं का मशीनने शिकून दिलं हे ज्या दिवशी मला सांगता येणार नाही त्या दिवशी ते मशीन ट्युरिंग टेस्ट पास झालं. असा त्याने नियम 1950च्या दशकात टाकून ठेवलाय. आणि त्याच्यानंतर AI हा शब्द स्थापित झाला 1956ला. म्हणजे अमेरिकेमध्ये डार्टमाउथ नावाचं कॉलेज आहे, डार्टमाउथ कॉलेज, तिथे त्यावेळचे सगळे जे कम्प्युटर सायन्सचे दादा लोक होते, मार्विन मिन्स्की, जॉन मॅकॅर्थी, क्लॉडे शॅनॉन, या सर्वांची एक कॉन्फरन्स झाली, समर कॉन्फरन्स डार्टमाउथ म्हणतात, मी गुगल केलं तुम्हाला कळेल. आणि ते 6 का 7 आठवडे त्यांनी याच्यावर खूप विचारमंथन केलं. आणि त्यांनी असं ठरवलं की आपण मशीनला शिकवू शकतो का, आणि हे सगळं होतं ट्युरिंगच्या संशोधनावर आधारित, शिकवू शकतो का, मग शिकवलं तर त्याला काय म्हणायचं ते शाखेला. मग 1956ला त्यांनी जाहीर केलं त्या डार्टमाउथ कॉन्फरन्स नंतर की ह्या विद्याशाखेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता असं नाव देऊया आपण. पण त्याच्यानंतर तुम्ही पाहाल तर 1956 ते 1990 फारसं ह्याच्यात कार्य झालं नाही. म्हणजे प्रयोगशाळांमध्ये प्रयोग चालू होते, रिसर्च चालू होता, काही लोकांनी चांगल्या चांगल्या गोष्टी ट्राय पण केल्या. त्याचं एक मोठं कारण होतं की मशीन लर्निंगला जसं तुम्हाला म्हणालो की डेटा द्यायला लागतो, तो डेटाच अस्तित्वात नव्हता तेवढा, कारण सगळं कम्प्युटरायझेशन झालंच नव्हतं. बरोबर. म्हणजे 1950 का 60च्या दशकामध्ये कम्प्युटर सुद्धा जगातल्या किती लोकांकडे असतील, काही लष्कराकडे असतील किंवा काही विद्यापीठ अमेरिकेतली, नगण्य. आज आपल्या हातामध्ये जे आयफोन आणि अँड्रॉइड फोन्स आहेत किंवा इंटरनेट असं काहीच नव्हतं. त्याच्यामुळे त्याला आपण जनरली ह्याच्यातलं जे संशोधन आहे ना ते होत होतं, पण त्याचा प्रॅक्टिकल फायदा कोणाला होत नव्हता. त्याच्यामुळे त्याला आपण AI विंटर असं म्हणतात. म्हणजे तुम्ही AI विंटर शब्द जर सर्च केलात तर AI विंटर की साधारण 70 ते 90पर्यंत ह्या क्षेत्रामध्ये फारसं काही झालं नाही. मी फारसं काही झालं नाही का म्हणतोय, प्रोटोटाईप चालू होते. म्हणजे जगातली पहिली सेल्फ ड्रायव्हिंग कार 1987ला अमेरिकेत चाललेली आहे, ऑन द सेम प्रिन्सिपल ऑफ की त्याच्यावर कॅमेरे असतील, ते बाजूचं सगळं पाहिलं वगैरे. पण सेल्फ ड्रायव्हिंग कार अजूनही आपल्या रस्त्यावर फारशा दिसत नाहीत, अमेरिकेतली काही शहरं सोडली तर. त्याच्यामध्ये त्याला AI विंटर म्हणतात की ह्याच्या त्या संशोधनामध्ये जो निधी लागतो तो फारसा गेला नाही, कारण त्याचं ॲप्लिकेशन माहिती नव्हतं की याचा उपयोग काय होईल. मग जेव्हा 90 नंतर म्हणजे 95-96च्या सुमारास जेव्हा अमेरिकन लष्कराने इंटरनेट हे नागरी उपयोगासाठी ओपन केलं,
आणि इंटरनेट क्रांती सुरू झाली .com पर्यंत 2000, तेव्हा लोकांचे डोळे उघडले की आता मला डेटा भरपूर मिळतोय. आणि इंटरनेटच्या आधीच्या काळामध्ये फारसे काय प्रायव्हसी रॉल्स नव्हतेच. आता ते खूप झालंय की कुकीजचे तुमचे प्रेफरन्स घेतात किंवा माझा डेटा तुम्ही वापरायचा नाही वापरायचा कन्सेंट घेतात. ते काही नव्हतं. तुम्ही वेबसाईट काढली, तुम्ही साईनअप केलं, तुमचा मोबाईल नंबर, तेव्हा मोबाईल नव्हते म्हणा, कमी होते, पण तुमचा पत्ता, तुमचा बर्थ डेट, तुमचं सगळं मला मिळायचं की. सो हा डेटा जो आहे ना तो हळूहळू आपल्याकडे यायला लागला. आणि जेव्हा मोबाईल आले तेव्हा तर परिक्षेत्र अजून चेंज झालं. कारण आता मिनिटाला तुमच्याकडे लाखो डेटा पॉईंट्स येतात. तुम्ही कुठे जाताय, तुम्ही काय खाताय, तुम्ही काय ऑर्डर करताय, तुम्ही कुठल्या समाज माध्यमावर काय व्यक्त होताय, तुम्ही यूट्यूबला कुठले व्हिडिओ लाईक करताय, तुम्ही OTTवर काय पाहताय, तुम्ही किती वेळा टॅक्सी घेताय उबरवर, तुम्ही कुठे पेमेंट करताय, हे सगळे डेटा पॉईंट्स नाही आहेत. आणि जेव्हा हे डेटा पॉईंट्स आले तेव्हा मला मशीनला ट्रेनिंग द्यायला भयंकर माहिती उपलब्ध झाली. आणि म्हणून AI हे 2010-15 नंतर पुढे आलं. आणि त्याच्यामध्ये अजून एक घटना घडली ज्याला आपण डीप लर्निंग म्हणतो. हा एक अजून एक म्हणजे जार्गन आहे, पण मी समजावतो काय ते. डीप लर्निंग इज नथिंग बट टीचिंग AI द वे ह्युमन ब्रेन थिंक्स इन मल्टिपल न्यूरल नेटवर्क्स. म्हणजे एखादी वस्तू आपण जेव्हा पाहतो तेव्हा ती वस्तू काय आहे ते लगेच आपल्या मेंदूला डायरेक्ट कळत नाही. मेंदूमध्ये पण बरीचशी आपल्या न्यूरल नेटवर्क असतात की पहिलं नेटवर्क पार्स करतं की ही वस्तू काहीतरी चौकोनी दिसते, दुसरं म्हणतं की ह्याला काहीतरी मरून कलर आहे, तिसरी व्यक्ती म्हणते की मोबाईल फोन किंवा iPadसारखं काहीतरी दिसतंय, मग चौथा म्हणतो नाही हा ह्या ब्रँडचा हा मोबाईल फोन आहे. तर हे जे पातळ्यांमध्ये आपल्या मेंदूमध्ये जे होतं ते संशोधन 2013-14 बाहेर आलं. डीप न्यूरल नेटवर्क जे म्हणतो ते आपण परफेक्ट केली जेव्हा ते AlexNet नावाचं एक इमेज सॉफ्टवेअर, म्हणजे जेफ्री हिंटन ज्यांना आता कॉम्प्युटिंगचा पुरस्कार मिळाला, नोबेल प्राईज पण मिळालं त्यांना आता, त्यांनी कॅनडामध्ये त्यांच्या विद्यापीठामध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांबरोबर हे केलं. आणि त्याच्याने तुमचं अजूनही म्हणजे AI फार पुढे गेलं कारण सडनली AIला दृष्टी आली. आत्तापर्यंत AIचं जे ट्रेनिंग होतं, मशीन लर्निंग म्हणा किंवा डीप जे आधीचं होतं ते सगळं टेक्स्च्युअल डेटावर होतं, त्याला दृष्टी नव्हती. त्याच्यामुळे आत्ता माझ्याकडे कॅमेरामधनं जे फोटो येतात किंवा माझे CCTVमधनं जे फीड येतात ते सगळं मला आता AIला कळायला लागलं कारण त्याला चक्षू आले. आणि अचानक AIची प्रगती परत पुढे गेली. आणि मग साधारण 2017-18ला एक गंमत झाली. गुगलमध्ये अटेन्शन इज ऑल यू नीड नावाचा एक रिसर्च पेपर पब्लिश झाला. अटेन्शन इज ऑल यू नीड. त्या पेपरमध्ये ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर नावाचं एक त्यांनी नवीन टेक्नॉलॉजी काढली जिथे तुम्हाला पुढचा शब्द ओळखणे ह्याच्याबद्दल त्यांनी संशोधन केलं. आणि गंमत म्हणजे त्याच्यामध्ये एक त्यामध्ये असलेले एक रिसर्चर, आपल्या पुण्याची मुलगी आहे निकी परमार म्हणून, जे आता अँथ्रोपिकच्या सहसंस्थापिका आहेत. तर पुण्याच्या एका मुलीने त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. आणि त्यांनी तो पेपर जो काढला तो त्यांनी ओपन सोर्स केला कारण तो रिसर्च पेपर होता. पण गुगलने त्याच्यामध्ये काही काम नाही केलं. याचं कारण त्याच्यामध्ये जे होतं त्याने गुगलच्या त्यावेळच्या बिझनेसला धोका होता. जे आपल्या गुगल सर्चच्या लिंक येतात त्या लिंकवर क्लिक करून गुगलला पैसे मिळतात. आता AIने मला अख्खा आन्सरच मिळतं, मला लिंकवर जावं लागत नाही, म्हणून तो पेपर काहीसा दाबला गेला. म्हणजे हे केलं गुगलने, याचा रिसर्च गुगलमध्ये झाला, पण ओपन AIने ते लॉन्च केलं. का? कारण ओपन AI वॉज अ नॉन प्रॉफिट. एलॉन मस्क आणि सॅम अल्टमन ह्या लोकांनी 2015-16लाच एक नॉन प्रॉफिट की म्हणून नाव ओपन AI की सर्वांच्या हातात AI जावं. मग त्यांनी तो पब्लिक डोमेनचा पेपर उचलला. ते म्हणाले ह्याच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे, आपण संशोधन करू. मग त्याच्यामध्ये साधारण 2019ला मायक्रोसॉफ्टने काहीतरी पैसे टाकले $1 बिलियन. त्यांना थोडेसे क्रेडिट्स दिले. मग त्यांनी त्याच्यावर संशोधन केलं 2-3 वर्ष, त्या मॉडेलला ट्रेन केलं आणि त्यांनी ChatGPT लॉन्च केला 2022ला तुमच्या आमच्यासाठी. आणि त्याच्यामुळे अचानकपणे लँग्वेज केम टू द फोरफ्रंट. आत्तापर्यंत लँग्वेज म्हणजे कम्प्युटर लँग्वेज, पण आपण जसं बोलतोय तसं कम्प्युटरशी बोलणं वॉज लाईक कवी कल्पना. करेक्ट. पण त्यांनी ते साध्य केलं म्हणून AI तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये एवढा बोलबाला झाला आणि धुमाकूळ घातलाय. म्हणजे ही एक मोठी क्रांती झाली. आणि म्हणजे क्रांती ही अचानक उद्भवते असं म्हणतात, पण ही उत्क्रांत होत गेलेली आहे संकल्पना, की हळूहळू विकसित होत गेलेली ही संकल्पना आहे. पण आत्ता जे AIचं ChatGPT किंवा आणखीन काही परप्लेक्सिटी अशी काही मॉडेल्स आहेत ते एक सिमिलर म्हणजे सख्खी भावंड आहेत, चुलत भावंड आहेत, काय आहे ते? म्हणजे ते एकच टेक्नॉलॉजी वापरतात की केवळ ब्रँड वेगळा आहे? आता ही सगळी जी मॉडेल्स आहेत ना ती त्या अटेन्शन इज ऑल यू नीड पेपरवर अवलंबून आहेत. एका पेपरवर ते संशोधन जे झालेलं 2017ला, त्याच्यामध्ये जे ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर त्यांनी लॉन्च केलं की ज्याच्यामध्ये तुम्ही
डेटा देऊन म्हणजे टेक्स्च्युअल डेटा देऊन पुढचा शब्द ओळखणे. आज ChatGPT जे करतो, फॉर एक्झाम्पल ChatGPTला कविता कोणी शिकवली नाही आहे, त्याला पुढचा शब्द ओळखणे शिकवलं आहे, म्हणून तो एका टला लावून कविता बनवतो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये कोणी त्याला अशा 15 कविता देऊन जसं मशीन लर्निंगला ट्रेन करतात की ह्या 15 कविता वाच आणि 16वी कविता लिही, असं कोणी ट्रेन नाही केलं. त्याला मराठी कशी लिहिली जाते, इंग्रजी कशी लिहिली जाते, हे सगळं डेटा दिलेला आहे जो पब्लिक डोमेनला अवेलेबल आहे. म्हणजे वायकिपीडिया आता ओपन सोर्स आहे, तर मी जर रिसर्चर असेल आणि मला मॉडेल ट्रेन करायचं आहे तर मला डेटा तर लागेल. इंग्रजी कशी लिहिली जाते, मराठी कशी लिहिली जाते, डेटा मी घेणार कुठनं, कारण कॉपीराईट असतो. तर मग ह्या लोकांनी काय केलं, जो जो पब्लिक डोमेनमध्ये डेटा आहे तो स्क्रॅप केला अख्खा आणि मॉडेलला दिला. आणि त्यांनी फाउंडेशनल मॉडेल ट्रेन केलं, LLM म्हणतात त्याला, फाउंडेशनल मॉडेल. आणि ही फाउंडेशनल मॉडेल्स ही फक्त काही कंपन्यांची आज मक्तेदारी आहे. म्हणजे तुम्ही मायक्रोसॉफ्ट म्हणा, गुगल म्हणा, मेटा म्हणा, जी फेसबुकची कंपनी आहे, डीपसीक ज्याचं नाव आपण फार ऐकलं हल्लीच, चायनाची कंपनी आहे, किंवा एलॉन मस्कची ग्रॉक आहे, एक्स ट्विटरचं जे मॉडेल आहे ते. कारण हे ट्रेनिंग द्यायला तुम्हाला भयंकर खर्च येतो. त्याला तुम्हाला स्पेशल चिप्स लागतात, त्याला GPU म्हणतात, ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट. या भयंकर मोठा खर्च करण्याची पात्रता जगातल्या काही मुठभर कंपन्या आणि काही सरकार यांच्याकडेच आहे. तर हे जे सगळे तुम्ही नावं घेतलीत, म्हणजे माझ्याकडे जी AI टूल्स येतात ती कुठे ना कुठे त्यांची नाळ किंवा कूळ तिथं जोडलेलं असतं. म्हणजे मी एक मॉडेल घेईन, समजा मला मेटाचं लामा 3 म्हणून मॉडेल आहे जे ओपन सोर्स मॉडेल आहे. उद्या मला एखादं AIची कंपनी काढायची आणि मला समजा लिगल AI करायचं आहे, किंवा मला डॉक्टरांसाठी, मानसोपचार तज्ञांसाठी AI करायचं आहे की तुमची अख्खी टेक्स्टबुक्स असतील ती मी त्या AIला देणार. बरोबर. म्हणजे जी मेहनत तुम्ही विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट तुमच्या एवढ्या कारकिर्दीत केली ते सगळं मला जर मिळालं नॉलेज तर मी त्याला देणार आणि मी एक मानसोपचार तज्ञ AI काढणार. पण ते ॲप्लिकेशन झालं. फाउंडेशनल मॉडेल मेटाचंच राहणार, लामा. गुगलचं जेमिनी आहे फाउंडेशनल मॉडेल, ओपन AIचं GPT फाउंडेशनल मॉडेल, ग्रॉक एलॉन मस्कचं फाउंडेशनल मॉडेल. तर ही फाउंडेशनल मॉडेल जी आहेत ती सध्या तरी अमेरिकेच्या लोकांचं वर्चस्व आहे आणि काही चायनीज, डीपसीकसारखं जे, किंवा क्वेन, अलिबाबा म्हणून कंपनी होती त्यांनी क्वेन नावाचं मॉडेल काढलं आहे. पण अजूनही तिथे आपली मॉडेल्स फारशी आली नाही आहेत बाकीच्या देशांची, इंडियन आहे नाही आहेत. तर ते मॉडेल आता भारत सरकार करतं आहे. म्हणजे भारत AI मिशनचं तुम्ही ऐकलं असेल तर आपण त्याच्यावर काम करतोय की इंडिजिनस मॉडेल कसं बनेल जे आमच्या लँग्वेजचा डेटा घेऊन तर माझ्या लोकांना त्यांच्या भाषेत चांगली उत्तरं देईल. म्हणजे आजही गुगल देतं उत्तरं, पण ते ट्रान्सलेट करून देतं. गुगलकडे तेवढा मराठी डेटा कदाचित नसेल, पण जर मी मराठी मॉडेल बनवलं तर मग साताऱ्याचा, सांगलीचा, कोल्हापूरचा, नागपूरचा कोणी नेटिव्ह मराठी माणूस त्याच्या हेलमध्ये, त्याच्या भाषेत, त्याच्या लहेजात बोलून त्याला उत्तरं मिळतील. आज जी या मॉडेलमध्ये मराठी ती आपली पुणेरी मराठी, कारण तीच प्रमाण मराठी म्हणून तुम्हाला इंटरनेटवर किंवा पुस्तकात मिळेल. पण भाषा दर 12 कोसावर बदलते. तर हे जे ब्रँड्स आहेत ना, हे कुठेतरी ह्या 6-7 लोकांना जोडलेले आहेत, ते त्यांची मॉडेल वापरतात. साधारण मक्तेदारी आहे त्यांची अजूनही. बरं. आता हे सगळी टेक्निकल आस्पेक्ट चिन्मय अतिशय छानपणे मांडला असतो, त्याची हिस्ट्री, स्टोरी सगळी कळली. पण आता याच्या पुढे सगळं जे फ्युचर असं म्हणतात की AI इज गोइंग टू बी द फ्युचर ऑफ मनकाइंड, म्हणजे नेमकी काय ते मला ते ऐकता थोडंसं दडपण आलं की काय मी कुठे आहे असं वाटतंय. पण म्हणजे माणूस कुठे जाणार आहे हे, आणि त्याच्याकडची जी शक्ती आहे, विचार करण्याची शक्ती, आम्ही मेंटल सायन्सवरती जेव्हा बोलायला सुरुवात करतो तेव्हा आम्ही डिफाईन करतो विचार करू शकणारा एकच प्राणी जगात आहे, तो म्हणजे फक्त माणूस. कारण त्याला प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स आहे, बाकी सगळ्या लोकांना लिम्बिक कॉर्टेक्स आणि कॉर्डिनेशन आणि फक्त लॉजिस्टिक्सचा आहे, तो हालचाल करू शकतो. माणसाकडेच फक्त मेंदू आहे. आता हे जर डेफिनेशन माणसाची बदलावी लागली का, तो म्हणजे बदलावी लागेल की तो त्याला मदत करणार आहे, काय करणार आहे? आणि अतिशय चांगला प्रश्न आहे आणि थोडासा फिलॉसॉफिकल प्रश्न आहे. माझा तो प्रांताने पण प्रयत्न करतो, माझं पर्सनल मत सांगतो. आपण AIकडे हे डिस्ट्रप्टर न बघता जर आपल्याला एक सपोर्ट करणारं टूल म्हणून बघितलं तर मला वाटतं ह्यातले बरेचसे कन्सर्न सॉल्व्ह होतील. आज मला त्रास कसला होतो आणि मी तुला खरंच सांगतो विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, आज मला जर डॉक्टर व्हायचं आहे तर मला खरोखर MBBS व्हायला 6 वर्ष, मग 2 वर्षाची इंटर्नशिप, मग MD सुपर स्पेशालिटी करत माझी 30 येते वयाची. खरं. पण गंमत सांगतो तुम्हाला, असं म्हणतात की AI डॉक्टर
की जो तुमचं अख्खं मेडिकलचं सिलेबस, त्याचे सगळे रिसर्च पेपर सगळे आपण म्हणतो ना की कोळून पिईल आणि तुम्हाला सल्ला देईल, तो AI डॉक्टर अजून एखाद वर्षात तुम्हाला दिसेल. म्हणजे असं म्हणतात की चीन आपलं सॉफ्ट पॉवर दाखवायला, म्हणजे अमेरिकेची सॉफ्टवेअर काय होती, मॅकडोनल्ड्स, कोका कोला, हॉलिवूड मूव्हीज, तर चीन असं म्हणतोय की आम्ही AI डॉक्टर काढू आणि आफ्रिकेतल्या देशात आम्ही फुकट पाठवू. कारण मला खर्च काहीच नाही ना, तो ह्युमनॉइड रोबोट्स तर दिसण्यासारखा खर्च आहे आणि मला ट्रेनिंगचा एकदा खर्च आहे, पण डॉक्टरला जी मेहनत लागते व्हायला ती होत नाही आहे. तर इथे थोडासा नैतिक प्रश्न असा येतो की मी 12 वर्षाची मेहनत केली ती फुकट जाणार का? किंवा कुठलंही तंत्रज्ञान जेव्हा येतं तेव्हा मी नेहमी मला आवडतं सांगायला की तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण होतंच कुठे ना कुठे, आणि तंत्रज्ञान तुमच्या कुठल्याही गोष्टीची कॉस्ट कमी करतं. आजपर्यंतचा इतिहास आहे. म्हणजे मी एक रिसर्च वाचत होतो, साधारणपणे इसवी सन पूर्व 1750 म्हणजे 4000 वर्षापूर्वी मला जर एक तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा असेल ना, तर इट वॉज इक्विव्हॅलंट टू 50 तास ऑफ ह्युमन लेबर. मला 50 तास माणसाने मेहनत करून मला एवढंसं तेल मिळायचं. दॅट वॉज अ कॉस्ट ऑफ दॅट छोटी पंटी. 1750 जरा पुढे येऊया आपण. 1750 जर तुम्ही पाहिलं तर एक कॅन्डल आले आपल्या टॅलो कॅन्डल्स, आपल्या वॅक्स कॅन्डल्स. ती एक कॅन्डल मला जाळायला 6 तासाचं ह्युमन लेबर लावायचं, इक्विव्हॅलंट. म्हणजे मला जर एक प्रकाश पाहिजे तर. कंदील जेव्हा आले 18-19 कंदील आपण लहानपणी पाहिले असतील, त्या एका कंदिलासाठी मला 15 मिनिटाचं ह्युमन लेबर लागायचं. आता मला दिवा लागायला की लाईट लागतो. म्हणजे कुठलीही टेक्नॉलॉजी ही अशीच स्लोपवर जाते. प्रिंटिंग प्रेस असेल, इंटरनेट असेल. म्हणजे मला आठवतं जेव्हा मोबाईल फोन भारतात आले, मी शाळेमध्ये होतो तेव्हा इनकमिंग आउट गोईंग 16 रुपये होतं. आज करलो दुनिया मुठ्ठी में झालंय, फ्री डेटा 1.5 GB लोकांना मिळतोय. कोणी विचार केला होता? खरं. त्याच्यामुळे कसं होतंय ना की तंत्रज्ञान जेव्हा लोकशाहीकरणाकडे जातं आणि स्वस्त होतं, तेव्हा तुमची स्किल्स मॅटर मोर दॅन युअर नॉलेज. आज आपण प्रोफेशनल्सना जे म्हणजे त्यांचं आपण त्यांना आदर करतो किंवा त्यांना पैसे देतो, कन्सल्टिंग चार्जेस आपण जे म्हणतो, जे तुमचं आणि माझं दोघांचे क्षेत्र आहे, वेगळ्या क्षेत्र आहे, पण आपण दोघे कन्सल्टंट आहोत. लोक आपल्याला जे पैसे देतात ते आपल्या वेळेसाठी देतात आणि आपल्या ज्ञानासाठी देतात. आता गंमत अशी आहे की ज्ञान हे आता 0 पैशात मिळणार आहे. मग त्यांनी तुमच्या माझ्याकडे काय यावं? मग इकडे आपण येतो आपल्या ह्युमन सुपर पॉवर्सकडे. नॉलेज आय कॅन ट्रेन टू द AI. कॅन आय ट्रेन AI ऑन एम्पथी? येट नॉट. म्हणजे मेयो क्लिनिकमध्ये असा स्टडी झाला की असं, म्हणजे आत्ता पण तुम्ही पाहिलं असेल बरेचसे स्टडीज येतात की ब्रेन स्कॅन्स AI लवकर सांगतं अल्झायमर तुम्हाला होईल का, किंवा ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटना 5 वर्ष आधी सांगतात की तुम्ही ह्या महिलेला धोका आहे, किंवा एक्सरे बघून तुमच्या फुफ्फुसांचा कॅन्सरचा. हे सगळं ठीक आहे, पण मेयो क्लिनिकने काय स्टडी केला, आज जो डॉक्टर असतो कन्सल्टिंग फिजिशियन त्याला हे पण करायला लागतं, तुमचे रिपोर्ट वाचून त्याचं, आणि तुम्हाला कन्सल्टिंग करावं लागतं. बरोबर. त्यांनी काय केलं, त्यांनी लेफ्ट साईडचं सगळं काम AIला दिलं आणि डॉक्टरला सांगितलं की आम्ही तुला समरी देऊ, तू फक्त पेशंटचं काउन्सिलिंग कर. क्या बात आहे. म्हणजे डॉक्टर वॉज अ एम्पॅथेटिक पर्सन एक्सप्लेनिंग एव्हरीथिंग, आणि त्यांनी त्याचं ॲक्च्युअली मेजरमेंट्स घेतली. पेशंटला बरं वाटण्याचा दर 40% जास्त होता वेन AI अँड डॉक्टर वर्क टुगेदर, बिकॉज यू ॲब्स्ट्रॅक्टेड द नॉलेज पार्ट फ्रॉम द एम्पथी पार्ट. डॉक्टर हा एक माणूस आहे, त्या माणसाने पेशंटची केअर घ्यायची आहे. त्याने पुस्तकं किती वाचली आहेत किंवा त्याला तो संदर्भ मिळतोय का हे तुम्हाला मशीन देईल. शेवटी निर्णय डॉक्टरने घ्यायचा आहे. म्हणजे डोंट गेट मी रॉंग की AI तुमच्यावर उपचार करेल वगैरे, निर्णय डॉक्टरनेच घ्यायचा आहे. पण ते निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी मला एनेबल कोण करताय का? किंवा आज आपण जर सरकारी रुग्णालयात गेलो तर एवढं OPD मध्ये पेशंट असतात किंवा एवढे म्हणजे बेड भरले, त्या डॉक्टरला वेळ तरी आहे का पेशंटला द्यायला? तो 2-2 मिनिटात बिचारा 3-3 मिनिटात सेम गोळ्या लिहून सगळ्यांना जा बाबा पुढे, कारण मला 50-60 लोक एका तासात अटेंड करायचे. करेक्ट. तर हा जो मुद्दा आहे ना, जिथे AIचा आपण वापर करू शकतो माझी प्रोडक्टिव्हिटी वाढवायला, त्याने आय थिंक ह्युमन विल सुपर पॉवर. ह्युमन सुपर पॉवर म्हणजे एक्झॅक्टली काय? जे AIला आज करता येत नाही, आज तरी करता येत नाही. फॉर एक्झाम्पल इमोशनल कोशंट, EQ, बिकॉज AI हॅज IQ. हो.
आपल्या लहानपणापासून आपल्याला ते मेन्सा टेस्ट आणि आईन्स्टाईनचा आयक्यू अमुक तमुक हे आपण ऐकलेलं आहे. त्याच्या हुशार विद्यार्थी म्हणजे चांगला आयक्यू. ते दिवस गेले. आयक्यू आता मशीनकडे पण आहे. म्हणजे तुम्ही बातम्या वाचल्या असतील की त्याने US ची बार टेस्ट पास केली, IIT JEE क्लिअर केली वगैरे वगैरे. मग तुमच्या आयक्यूचं काय उरलं कौतुक? EQ इज मोर इम्पॉर्टंट. की मला नॉलेज इज फ्री. इसेन्शियली वी आर गोइंग टू अ वर्ल्ड वेअर नॉलेज इज फ्री. ते नॉलेज मला माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये, माझ्या टीममध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या मित्रपरिवारामध्ये वापरून कसं एम्पॅथेटिकली काम करून घेता येईल विथ ह्युमन अँड मशीन टुगेदर. सो दिस इज माय सुपर पॉवर. ही मशीनकडे नाही आहे. अशा प्रकारे एम्पथी असणं आणि त्याच्या जोरावर संवाद करणं ही सुपर पॉवर आहे. याला आपण ह्युमन सुपर पॉवर म्हणतो. आणि त्याच्यासाठी एक टेक टॅलेंटचा स्टडी झाला होता. त्यांनी साधारण एक 50 ते 60 हजार लोकांचा स्टडी केला, मॅनेजर्सचा. बरं. आणि त्यांनी म्हटलं की युअर परफॉर्मन्स आउट ऑफ, म्हणजे जे परफॉर्मन्स रिव्ह्यू होतात सगळ्या ऑर्गनायझेशन, युअर 58% परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट इज बेस्ड ऑन युअर EQ दॅन IQ. सेल्फ अवेअरनेस, सेल्फ रिस्पेक्ट, इंटरपर्सनल स्किल सेट्स, राईट. हे AI तुमच्याकडनं कधी चोरून घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे AI ने कितीही तुम्हाला नॉलेज देते, ही सुपर पॉवर आपली राहणार आहे. दुसरी सुपर पॉवर कनेक्शन सुपर पॉवर. म्हणजे मध्ये मी जेव्हा एका कॉलेजमध्ये गेलो होतो, मी स्लाईड प्रेझेंटेशन करत होतो आणि सुपर पॉवर एक्सप्लेन करताना एक स्लाईड टाकली, ग्रँड मदर्स लास्ट हग, द वेट AI विल नेव्हर फील. अँड द ऑडिटोरियम वॉज सायलेंट. म्हणजे किती ते पट्ट बघा ना. म्हणजे आपण एखाद्या माणसाला जवळ घेतो, आपल्या आईकडे जातो, आपल्या पार्टनरकडे जातो, मुलांना आपण मांडीवर घेतो, खेळतो. ही जी ह्युमन कनेक्शन आहे ती एक सुपर पॉवर आहे. ती AIला कधीच होणार नाही. म्हणजे AI कॅन बी युअर कोच इन टर्म्स ऑफ प्रॅक्टिस करणं किंवा त्याच्याबरोबर तुमच्या मनातलं काही बोलणं, त्यांच्याकडनं फीडबॅक घेणं. पण जी कनेक्शन आहे ते कनेक्शन AIकडे नाही आहे. सो त्याच्यावर आपण जर काय करू शकलो ॲज अ ह्युमॅनिटी, की नॉलेज मला AI देईल, पण इंटरपर्सनल रिलेशनशिप्समध्ये आय विल गो हेड विथ द कनेक्शन बिटवीन यू अँड मी, राईट. द थर्ड सुपर पॉवर इज अ ट्रूथ सुपर पॉवर. म्हणजे पूर्वी आपण असं म्हणायचो की मी माझ्या डोळ्याने पाहिलंय ना, असं आपण म्हणायचो. ते बिरबलाची गोष्ट ऐकलं आणि पाहिलं 4 बोटांचं अंतर. हो, पण आज तुम्ही जर AIचा वापर केलात तर तुम्ही कुठलेही फोटो बनवू शकता. म्हणजे लोक बरेचसे दिसतात. गिबली आर्टचा ट्रेंड आला, हल्ली नॅनो बनाना ट्रेंड चाललाय. बऱ्याचशा महिला आपले साडीमधले फोटो रेट्रो लुकचे बनवत आहेत, किंवा कोणी मोदी साहेबांबरोबर फोटो काढून घेत आहे, कोणी ट्रम्प साहेबांबरोबर फोटो काढून घेत आहे. तर आता मग मी पाहिलं ह्याचा काय अर्थ उरला? कशावरनं ते खरं आहे? चक्षुर्वै सत्यम याला अर्थ नाही, आता काहीच अर्थ नाही आहे. मग ते मी कसं ठरवणार? मग त्याच्यामध्ये हे ट्रूथ सुपर पॉवर येते की खरं काय खोटं काय हे माणसालाच कळतं. मग त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं नॉलेज लावून त्याच्यामध्ये फिल्टरिंग करून की काय खरं आहे, काय खोटं आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, कुठलं बायस्ड आहे, कुठलं अनबायस्ड आहे, काय फेअर आहे, काय अनफेअर आहे, हे सगळं कोण ठरवणार? हे AI ने ठरवत. AIला ट्रेनिंग देणारा माणूसच आहे, AI कडनं उत्तर घेणारा माणूसच आहे. मग हे मी का ठरवू नये? हे AI कडे का द्यावं? मग ट्रूथ सुपर पॉवर. चांगलं काय, वाईट काय, उत्तम काय, अतिउत्तम काय, हे अजून माणूसच ठरवणार. आणि अनदर सुपर पॉवर इज द लर्निंग सुपर पॉवर. माणूस कुठलीही गोष्ट विथ इनफ प्रॅक्टिस आणि इनफ फोकस शिकू शकतो, जी अजूनही AI वेगवेगळ्या प्रोग्रामद्वारे शिकू शकत नाही. उदाहरणार्थ मी नेहमी उदाहरण देतो, 5 वर्षाचं माणसाचं मूल एकदा चालायला शिकलं की त्याला धावायला वगैरे शिकवावं लागत नाही. किंवा मी त्याला जर वाक्य वाचायला शिकवलं, ABCD शिकवलं, तर त्या ABCD परत मला दुसरं पुस्तक वाच म्हणून त्याला शिकवावं लागत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टीला मला AIला वेगळे प्रोग्राम लिहायला लागतात. अजूनही चेस खेळणारं AI वेगळं, माझे फोटो करणारं AI वेगळं, कविता लिहिणारं AI वेगळं. अजूनही मला AIला वेगळं समजायला लागतं. पण माणूस हा असा प्राणी आणि आपला मेंदू इतका प्रगत आहे की आपला मेंदू कुठल्याही गोष्टीला अडॅप्ट होऊ शकतो. म्हणजे ब्रेन प्लॅस्टिसिटी तुम्ही ऐकलं असेल. किंवा ग्रोथ माइंडसेट आपण ज्याला म्हणतो, हा AI कडे नाहीये. AIला ग्रोथ माइंडसेट अजून नाही समजला काय. AI हा बाबा वाक्यम प्रमाणम, मला माझ्या कर्त्याने जे शिकवलंय ते मी उत्तम करीन आणि मस्त ॲक्युरेसीने करीन. पण मला तुम्ही जरा टँजंट प्रश्न दिलात तर कदाचित मी फ्लॉप होईन. त्याच्यामुळे ती एक सुपर पॉवर आहे आपली, की ट्रूथ सुपर पॉवर, कनेक्शन सुपर पॉवर, EQ सुपर पॉवर, आणि ही आपली शेवटची सुपर पॉवर जी मी तुम्हाला सांगितली, जिथे लर्निंग सुपर पॉवर. आय कॅन लर्न एनिथिंग अँड एव्हरीथिंग इन द वर्ल्ड.
विच AI कांट. आणखी एक मला आता सिन्स यू टॉक्ड अबाउट न्यूरोसायन्स, एक सेनेस्थेझिया नावाचा प्रकार आहे. तो पण मला वाटतं ह्युमन ब्रेनचा खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो कवितेमधनं आपल्याला आढळून येतो की मी असं म्हणतो की मला रंग ऐकू येतात. रंग ऐकू येतात. हो, मला रंगांचा वास येतो आणि वासावरनं मला रंग सुचतो. वा. म्हणजे एक इनपुट काय आहे, ऑप्टिकल आहे, पण मी त्याचं परसेप्शन असं मॉडिफाय केलं की मला ते ऐकू यायला लागलं. वास ऐकू येतो, रंग. ही एक प्रसिद्ध झेन गोष्ट आहे. थोडक्यात अशी की एका राजपुत्राला जर राज्य करायचं असेल तर त्याला त्याच्या बापाने पाठवलेलं असतं जंगलात. तो काय काही वेगळे अनुभव घेतो आणि परत येतो आणि त्याला बाप विचारतो तू काय शिकलास प्रत्येक वेळेला. तो काहीतरी उत्तर देतो, असं आहे तसं आहे तसं आहे, जंगलात मारामारी चालते. फायनली तो परत येतो तेव्हा तो म्हणतो की बाबा काय झालं माहिती आहे, मी आकाशात बघत असताना माझ्याशी रंग बोलत होते. सूर्य मावळताना मला असं वाटलं की तो मला काहीतरी खुणवतो आहे. पानांची रंग बदलताना ते काही त्यांचा वास वेगळा येतो आहे. ही जी मेंदूची सुपर पॉवर आहे सिनेस्थेजिया, एकातनं दुसरीकडे क्रॉस फर्टिलाइज करायचं, ही पण AI-कडे नसावी अजून. नाहीये. आणि त्याने मला अजून एक आठवलं, अजून एक सुपर पॉवर, इनोव्हेशन सुपर पॉवर. इनोव्हेशन सुपर पॉवर. याचं कारण कसं आहे ना की AI तुम्हाला मल्टिपल आउटपुट्स देतं. मग त्यातलं कुठलं आउटपुट चांगलं आहे किंवा कुठलं आउटपुट मला वापरायचं आहे हे मीच ठरवतो. म्हणजे AI-ला आत्ता मी सांगितलं माझ्या बायकोसाठी छान कविता बनवतो, रतीप टाकेल, अर्ध्या तासामध्ये 50 कविता मिळतील. पण माझ्या बायकोला ते कसं सांगायचं, कधी सांगायचं, तिचा मूड कसा आहे, तिला काय आवडेल, हे सगळं मलाच माहिती आहे ना, तिचा पती म्हणून. तर हे जे इनोव्हेशन आहे, आणि त्याच्यामध्ये पण बरेचसे म्हणजे लोक म्हणतात की अरे सगळंच क्रिएटिव्हिटी इनोव्हेशन आता AI करणार, माणसाचं कामच काय उरलं वगैरे. पण जगामध्ये असे प्रयोग चाललेत की आपण AI-ने बनवलेलं आणि माणसाने सिंथेसाइज केलेलं एकत्र काहीतरी करू शकतो का. म्हणजे उदाहरणार्थ कॅनेडियन सिंगर आहे ग्राइम्स नावाची एक, तर तिने काय केलं, तिने grimes.ai नावाचा एक प्लॅटफॉर्म काढला. आणि तिने सांगितलं की तुम्हाला माझी गाणी आवडतात तर तुम्ही तुमच्या आवाजामध्ये गाणं रेकॉर्ड करून या प्लॅटफॉर्मला अपलोड करा. AI ते गाणं ग्राइम्सच्या आवाजामध्ये कन्वर्ट करतं आणि पब्लिश करतं. जर ते गाणं हिट आणि व्हायरल झालं तर त्याची अर्धी रॉयल्टी ज्याने रेकॉर्ड केलं त्या चाहत्याला मिळते आणि अर्धी रॉयल्टी ती सिंगर घेते. म्हणजे तिने काय विचार केला की आताच्या युगामध्ये मोहम्मद रफी साहेबांचा आवाज काढणं, लताबाईंचा आवाज काढणं खूप सोपं आहे. लोक करतात ना, गाणी सोडतात ना. तर मी जर नुसतंच बनत बसले की माझा कॉपीराईट आहे, माझा तुम्ही गाणी काय करता, त्यापेक्षा करूया ना आपण एकत्र. तुम्हाला AI वापरायचं आहे ना, माझाच प्लॅटफॉर्म आहे, माझा आवाज तुम्हाला आवडतो ना, या ना माझ्याकडे, आपण दोघं गाणं बनवूया, जे मला सुचतं नाही तुम्हाला सुचेल, आवाज माझा, डोकं तुमचं, व्हायरल झालं तर अर्धे अर्धे पैसे वाटून घेऊ. म्हणजे असं आपण विचार केला ना की मशीन आणि मॅन टुगेदर, बरोबर, आय थिंक मग माणसाचं भविष्य खूपच उज्ज्वल आहे. दॅन खांदे पडून बसणं की माझा जॉब जाईल, माझी नोकरी जाईल. बरोबर. असं एक दुसरं मला न्यूरोसायन्सवरती बोलतोयस म्हणून मला सुचलं की हे कसं काय होतं. म्हणजे ह्युमन ब्रेनमध्ये, ज्याला आता मी न्यूरोप्लास्टिसिटी असं म्हणतो, की 2 सेल्स एकमेकांशी बोलत असतात, त्याला 6 ते 7 एक्झॉन्स असतात आणि एक मेन डेंड्रॉन असतात, एक्झॉन असतो, आणि ते एकमेकांशी एक पेशी दुसऱ्या पेशीशी 3 बिलियन पेशी एकमेकांशी बोलत असतात. त्यातल्या काही टक्केच फक्त आपण वापरत असतो. आणि जेव्हा आम्ही असं म्हणतो, म्हणजे माइंडफुलनेसचा टीचर म्हणून, की जेव्हा खऱ्या अर्थाने डोक्यातलं क्लटर कमी होतं, म्हणजे दिस इज व्हॉट वी से, जेव्हा तुमच्या मनातला मानसिक, भावनिक, वैचारिक गोंधळ नाहीसा होतो, युअर माइंड, युअर ब्रेन गेट्स फ्री टाईम आणि तो नवीन कनेक्शन जोडायला लागतो. कारण प्रत्येक पेशीला 6 पॉसिबिलिटीज आहेत, अशा मिलियन्स ऑफ पॉसिबिलिटीज आहेत. आणि ते तुम्ही जो त्याचं एक वाक्य आहे की दोज हू फायर टुगेदर वायर टुगेदर, एकत्र काम करायला लागले की त्यांचं संघटन बनतं आणि ती एक पक्की बनू शकते. हे AI-मध्ये अजून तरी नाही. म्हणजे आपण मेंदूला मिरर करायचा प्रयत्न करतोय, जे मी तुम्हाला डीप लर्निंग सांगितलं, न्यूरल नेटवर्क्स, हे काय आहे, हे मेंदूचंच आपण आवृत्ती काढायचा प्रयत्न करतोय. पण अजूनही त्याला ते मल्टिपल अँगल्सने जाऊन शिकणं अजून, किंवा म्हणतात ना प्लॅस्टिसिटीने AI स्वतःला बदलणं. कारण जर AI तसं करायला लागलं
तर मग हॉलिवूड मूवी होईल ती, हो की म्हणजे टर्मिनेटर होईल ते, की हो. माणसालाच त्यांनी उद्या इररिलेव्हंट करून Irrelevant करून टाकलं, माझंच टाकलं मी तर. शिकलो तर. हम्म. काही शास्त्रज्ञ म्हणतायत की ते होईल अजून 10 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी, वी विल रीच देअर वगैरे वगैरे. बघूया काय होतंय. मला असं वाटत नाही होईल, कारण शेवटी माणूस हा एक ऑर्गॅनिझम आहे, ह्युमन ऑर्गॅनिझम. एआयला अजूनही पॉवर मिस देतो, हो. एआयला अजूनही हार्डवेअर मिस देतो, ते अजून पुनरुत्पादन करू शकत नाही. फार तर फार ते काय करतील, आपले प्रोग्राम्स बनवतील, पण त्या प्रोग्रामनी फिजिकल उलथापालथ घडवायला तुम्हाला हातपाय तर लागतील. हो. तर स्वतःचा रोबोटचा तर जन्म होत नाही ना आज, दुसऱ्या रोबोट आईच्या पोटातनं. तर मला ते जरा अतिरंजित वाटतं. अतिरंजित सायन्स फिक्शन आहे. सायन्स फिक्शन आहे, पण डिजिटल पातळीवर ते होईल. म्हणजे आजच एजंटिक एआय आलेले आहे. तुम्ही आज अजून एक बजवड ऐकला असेल, एजंटिक एआय, की मला काही न करता मी एक एआयला प्रोग्राम देणार की माझे सगळी कार्य तूच कर. म्हणजे उदाहरणार्थ समजा माझ्या ईमेल बॉक्समध्ये दर महिन्याला इलेक्ट्रिसिटीचं बिल येतं. आज मी काय करतो, जाऊन इलेक्ट्रिसिटी बिल पाहतो आणि फार तर फार मी हे करतो, काय ECS मॅन्डेट आपण देतो, किंवा UPI मध्ये मी मॅन्डेट देऊन ठेवतो. ते ऑटोमेशन झालं. पण उद्या मला त्या इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये काय चूक आली आहे किंवा मला एक्स्ट्रा बिलिंग झालं आहे, तर ते मला अजूनही PDF पाहतोच ना, जरी माझा मॅन्डेट असला तर मी PDF पाहतो. तर मी एक एजंट बनवणार, एजंट म्हणजे एक प्रोग्राम बनवणार जो आपोआप माझं सगळं इन्कमिंग ईमेल वाचेल, त्या फाईलमध्ये जाऊन बघेल की माझ्या जुन्या मागच्या महिन्याच्या कन्झम्पशनमध्ये काय चूक आहे का, काय चुकीचं आहे का, असेल तर माझ्यातर्फे वीज कंपनीला एक ईमेल लिहिल की अरे तुमच्या या बिलामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा बिल केलं, माझं मीटर चेक करा, मी पैसे नाही भरणार. मग त्यांच्याशी निगोशिएट करेल. हे एजंटिक होऊ शकतं. म्हणजे आता चाललंय असं. अच्छा. कंपन्या मोठ्या मोठ्या एजंटिक एआयच्या मागे लागल्या आहेत, की बऱ्याचशा प्रोसेसेस ज्या आपण ऑटोमेट केल्या तिथे मध्ये अजूनही ह्युमन इन द लूप होता. म्हणजे सगळं ऑटोमेशन झाले, पण तरी माणसाने साहेबांनी सही करायची की साहेबांनी क्लिक करायचं. ते हल्ली कंपन्या म्हणतात की कशाला, इफ इट इज रूल बेस्ड, इफ इट इज डिसाइडेड, तर का नाही तुम्ही डायरेक्ट करणार. म्हणजे उदाहरणार्थ समजा मला बँकेमधली प्रोसेस सांगतो, सगळ्यांना माहिती असेल म्हणून. मला एक डेबिट कार्ड ऑर्डर करायचं आहे, माझं डेबिट कार्ड मिस झालंय, हरवलंय. मी फोन करतो कॉल सेंटरला, कॉल सेंटरवाला तुमची रिक्वेस्ट लिहून घेतो, मग तो पाठी पाठवतो की या माणसाला अमुक तमुक डेबिट कार्ड पाहिजे नवीन. तर त्या डेबिट कार्डसाठी मी एका बँकेशी बोलत होतो, नाव नाही सांगू शकत. ते म्हणतात आमच्याकडे 18 प्रोसेसेस आहेत बॅकएंडला एक नवीन डेबिट कार्ड द्यायला तुम्हाला. 18 वेगवेगळे वर्कफ्लोज आहेत. म्हणजे तो कोणतरी चेक करून पाहणार की माझं जुनं डेबिट कार्ड कधीपर्यंत व्हॅलिड होतं, मग माझा स्टेटस काय आहे, मी एलाइट कस्टमर आहे, साधा कस्टमर आहे, काय आहे, मग मला माझ्या फोटोचं डेबिट कार्ड द्यायचं, सहीचं द्यायचं, मेटलचं द्यायचं का प्लॅस्टिकचं द्यायचं, त्याची लिमिट किती असेल. मग समजा ते डेबिट कार्ड प्रिंट जरी झालं, ते मेटलला प्रिंट होऊन माझं नाव चिन्मय गवाणकर, तर ते माझ्याकडे कुरिअर न्यावं लागतं ना. मग त्यासाठी ब्लू डॉटच्या सिस्टीममध्ये जाऊन किंवा UPS मध्ये जाऊन तिकीट बनवा. मग संबडी विल अप्रूव्ह की तिकडनं वसईला पाठवायला 50 रुपये फी आहे कुरिअरची. कोणतरी साहेब हो म्हणणार, मग ते डेबिट कार्ड फिजिकली कोणतरी पाकिटात टाकणार. मग ते ह्या प्रोसेस ज्या आहेत ना, ह्या मंडेन प्रोसेस आहे, त्याच्यामुळे डोकं काहीच नाही. मग हेच एजंट बोलतील ना, म्हणजे माझा CRMचा एजंट डेबिट कार्ड सिस्टीमच्या एजंटशी बोलेल, डेबिट कार्ड सिस्टीमचा एजंट कुरिअर सिस्टीमच्या एजंटशी बोलेल. कामं किती फास्ट होतील. बरोबर. ते फ्युचर आजच आलेलं आहे. तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो, पण ते यंत्र मानवाला पादाक्रांत करतील वगैरे मला वाटत नाही. मला वाटतं हे जास्त असं एक हवा बनादी आहे इसका, की सुरुवातीला संगणक आले त्याला सुद्धा मोर्चे निघाले होते की हे आम्हाला नको म्हणून. आणि तर ते अशी एक प्रकारचा अज्ञानीपणा नाही, मला असं वाटतं तो एक अडाणीपणा आपल्याकडे आहे, तर तो पण दूर होणं गरजेचं आहे. गरजेचं आहे डॉक्टर, कारण परत सांगतो की अडाणीपणा पण नाही आहे, मला वाटतं आपला आळशीपणा येतो. बरं. आणि मी फार जबाबदारीने प्रश्न वापरतोय. आळशीपणा का म्हणतो मी, कारण प्रत्येक पिढीचे चांगलं आयुष्य काय ह्याचे काही ठोकताळे असतात. म्हणजे माझ्या वडिलांच्या पिढीचे ठोकताळे काय होते की 21-22ला तुम्ही वर्कफोर्समध्ये येता, डिग्री घ्या. तेव्हा तर इंजिनिअरिंगवर तर फार पुढे, पण BSc BCom बँकेत नोकऱ्या लागायच्या, सरकारी नोकऱ्या अवेलेबल होत्या 60-70च्या दशकामध्ये. सोपं आयुष्य होतं. एकच नोकरी करा 35-40 वर्ष, इमानीत बारे करा, काहीच चूक नाही त्याच्यामध्ये, इमानीत बारे करा, पेन्शनीत जा. हे आपलं मराठी कुटुंबांचं एक हे होतं. आमच्या पिढी वेळेला काय झालं, IT क्रांती झाली, त्याच्यामुळे आम्ही थोडेसे दर 4-5 वर्षांनी जॉब बदला, अजून काही नवीन चांगलं काय मिळतंय का बघा, नवीन काहीतरी शिका, ह्यात आम्ही आलो. पण तरी सेटल होणं आमच्या डोक्यात होतंच अजूनही. म्हणजे माझ्या पिढीच्या मुलांना 80च्या दशकात जे वाढलेत, लोक म्हणतात की सेटल हो लवकर, डिग्री घे, नोकरी घे, लग्न कर, मुलं होतील, असं तसं वगैरे वगैरे, घर घे, गाडी घे, जे काय. सेटल होणं हे आता पुढच्या पिढीला शक्य नाही आहे, कारण तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलतंय.
आणि म्हणून काय होतंय ना की आपल्या ज्या सामाजिक संकल्पना आहेत त्या हल्ल्यात. म्हणजे जेव्हा माझ्याकडे आता मी प्रो बोनो करिअर काउन्सिलिंग करतो, म्हणजे एक समाजाला सेवा म्हणून जो माझा अनुभव आहे या क्षेत्रामधला, शनिवार रविवारी 10वी-12वीचे विद्यार्थी माझ्याकडे येतात, त्यांचे पालक येतात, बोलतो. तर मला असं जाणवलं की ते हल्लेत कशामुळे, की पूर्वी जो एक समाजमान्य कन्फर्म मार्ग होता की चांगल्या विद्यापीठातनं डिग्री घेऊन चांगल्या कंपनीत तिकडे नोकरीला चिकटला की पाहायला नको. त्यांना जेव्हा मी सांगतो की तुम्ही आज जे शिकताय ते 18 ते 20 महिन्यात कालबाह्य होते, एवढ्या फास्ट जग पुढे चाललंय, की त्यांना राग येतो. कारण माझ्या जगण्याच्या संकल्पनांना हे क्वेश्चन करतंय, छेद देते. त्याच्यामुळे काय झालंय ना की लोकांना एआयचा राग त्याच्यामुळे आलाय की कुठपर्यंत शिकावं. म्हणजे आपल्या सामाजिक परिक्षेत्रात ते बसत नाहीये. जो आपला म्हणजे मराठी समाज तर फारच वेगळं म्हणतो मी, पण जनरल समाज हजारो वर्षांची आपली हिस्ट्री आहे की मी एकदा एक माझं वय झालं 20-21 आली की मी नोकरीला लागतो किंवा माझा उद्योगधंदा करतो, किंवा जर मी स्वयंउद्योजक असेल तर माझ्या वडिलांच्या धंद्यावर बसतो. ॲब्सोल्युटली. मग 25, 26, 27 लग्न होतं, 30ला मला मुलं होतात, मग 40-50 नंतर मी सेटल होतो, माझं घर होतं, आणि मग मी मुलांना उपदेश देत फिरतो. हे आपल्याला आवडतं ना, हे आपलं सामाजिक परिक्षेत्र आहे. त्याच्यामध्ये मला कोणतरी सांगतंय की दर 18 महिने तुला नवीन शिकायचं आहे, मग कसं मला चालणार, मग या काहीतरी फालतू आहे, हे आपल्याला नकोच, हे असं कसं होणार. माझ्या वाटतं आळशीपणा आहे आपला, याच्यामध्ये धोका काही नाही की अडाणीपणा पण काही नाही. लोकांना कळतंय पण वळत नाही असं मला वाटतं. मला असं वाटतं की एक नवीन काही शिकण्याची भीती आहे की मला, म्हणजे माझ्या पिढीने पण बघितलं, आता माझ्यासुद्धा फोनमध्ये सगळे जे काही सुविधा आहेत त्यातले मी सगळे वापरत नाही. म्हणजे मुलाला नातवाला दिले ते पटापट मला करून देत होतो. तर माझ्यासारख्या वयातल्या माणसाला सुद्धा यंत्र वापरण्यामध्ये एक धास्ती असते. चुकलं तर अरे कुठचं तरी बटन दाबू नको, ते बंद पडायचं, अशी खूप धास्ती असते. आम्ही बंबामध्ये टाकून करायचो. गिझर पण असं वाटायचं कसं होणार. तर या पिढीच्या पुढचे आम्ही. पण यंत्राची भीती म्हणजे नवीन शिकण्याची भीती. तर ह्याच्यावरती काय उपाय, काय करणार आपण, हे म्हणजे यातनं मार्ग आता आपल्याला काढायला पाहिजे की लर्निंग हे हाऊ डू यू मेक इट प्रॅक्टिकल, हाऊ डू मेक इट रिअल, कॅन एआय हेल्प. ॲब्सोल्युटली. आणि इनफॅक्ट एआयचा पहिला उपयोग जगात जो झाला जनरेटिव्ह एआयचा, म्हणजे त्यासाठी आपले सलमान खान, खान अकॅडमीवाला आपला अभिनेता नाही, त्यांनी द वर्ल्ड्स आय सी नावाचं एक छान पुस्तक लिहिलंय, द वर्ल्ड्स आय सी. जेव्हा सॅम अल्टमनने ओपन एआयचं GPT 3.5 लॉन्च केलं, म्हणजे आता 5 आलं, 3.5 लॉन्च केलं, तेव्हा त्याने 6 ते 7 महिने, त्यालाही भीती होती की जेव्हा मी तंत्रज्ञान जाहीर करीन तेव्हा जगामध्ये उलथापालथ घडणार आहे, ही न्यू. त्याने सॅल खान आणि खान अकॅडमीला ते फुकट वापरायला दिलं 6 ते 9 महिने, की ह्या तंत्रज्ञानाचा शिक्षणात कसा फायदा होईल. आणि सॅल खान, बिकॉज खान अकॅडमीज एज्युकेशन, फ्री एज्युकेशन, त्यांनी एनिवे ते केलंच होतं सगळं, तर त्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून एक छान पुस्तक लिहिलं की हे तंत्रज्ञान शिकण्यासाठी कसं वापरता येईल. म्हणजे मी लर्निंग ॲबिलिटी जी म्हणालो, ती लर्निंग ॲबिलिटी माझीच आहे, पण कंडेन्समध्ये, त्याला मायक्रो लर्निंग म्हणतात, किती फास्ट मी शिकू शकीन, त्याच्यासाठी मला एआयचा वापर छान करता येतो. म्हणजे जगातला कुठलाही कन्सेप्ट, कुठलाही, म्हणजे मी मानसशास्त्रज्ञ नाही आहे तुमच्यासारखं, पण मला बेसिक जर मानसशास्त्राची माहिती हवी असेल तर मी एआयला सांगू शकतो की मला मानसशास्त्रामधला अमुक तमुक संदर्भ, कन्सेप्ट 10 वर्षाच्या मुलाला समजायला असा समजाव, तो त्या भाषेमध्ये मला समजावतो. किती, म्हणजे याला किती पॉवर आहे याच्यामध्ये, प्रश्नच नाही. म्हणजे आज मला जगातलं कुठलंही क्षेत्र, कुठलंही शिक्षण हे असाध्य नाही. म्हणजे असं म्हणतात की तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओ पाहून सुद्धा डॉक्टर होऊ शकता. त्याला आपण मुन्नाभाई MBBS म्हणतो, कारण तांत्रिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, रेग्युलेशन्स नाही, ते पॉसिबल नाही आहे. क्वॅक डॉक्टर आपण त्याला म्हणतो, पण ज्ञान तुम्हाला मिळू शकतं, ह्याच्यावर आपण आपलं दुमत नाही. म्हणजे मला तर गंमत आठवते की मी जेव्हा गुगलमध्ये होतो तेव्हा माझं इंडक्शन होतं, सिंगापूरला मी गेलो होतो, आणि त्यांनी विचारलं की युट्यूबने जग बदललंय, युट्यूबने असं केलं. तेव्हा AI फारसं नव्हतं, युट्यूब मी 2016-17 गोष्ट होतं. तर त्यांनी म्हटलं तुम्हाला युट्यूबचे काय अनुभव आहेत, की युट्यूबने काय जग बदललं. आणि मी जाणार सिंगापूरला, त्याच्या आदल्या दिवशी आपल्याकडे लोकमतमध्ये एक बातमी आली होती की मुंबईमध्ये विक्रोळीला पोलिसांनी 2 चोरांना पकडलं. ते बाईक चोरायचे,
मोटरसायकल चोरायचे. हां. आणि त्यांनी जबाब दिला की आम्ही यूट्यूब बघून शिकलो बाईकचे कसं लॉक तोडायचं. म्हणजे हा आहे की तुम्ही कुठल्याही तंत्रज्ञानाचा वापर कसा करता त्याच्यावर आहे. नॉलेज तुम्हाला 0 पैशातच अवेलेबल आहे. त्याच्यामुळे माणसांनी न घाबरता कुठलंही ज्ञान जर AI तर्फे घेतलं, आणि आता तर डीप रिसर्च मोड आलेत. म्हणजे पूर्वी तरी असं असायचं की ChatGPT हॅल्युसिनेट करायचा जास्त किंवा खोटी उत्तरं यायची. आता ते फार कमी झाले कारण त्यांनी खूप फाईन ट्यून केलंय. तर आता डीप रिसर्च मोड आहेत. म्हणजे मला ट्रम्प टॅरिफचा भारतावर परिणाम याच्यावर रिसर्च करायचा. मी अर्थतज्ञ नाही, पण मला जर रिसर्च करायचा असेल तर मी त्याला प्रॉम्प्ट देऊ शकतो की बाबा रे, इकॉनॉमिक टाइम्स, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस मधले या विषयावरचे सगळे लेख तू वाच, मला तुझं एक थिंकिंग बनवून दे, त्याचे ओरिजिनल सोर्सेस मला दे, मग मी जाऊन व्हेरीफाय करीन. तर असं सगळं तुम्ही करून तुमचं POV पॉईंट ऑफ व्ह्यू जो म्हणतो तो कुठल्याही विषयावर आज बनवू शकता. मग आपण का बनवू नये? म्हणजे लर्निंगची जी धास्ती आहे ती ऍक्च्युली तुम्हाला सॉल्व्ह करेल. काही गरज नाहीये. तुम्ही AI शी बोलू शकता. म्हणजे आता मानसोपचार क्षेत्रामध्ये सुद्धा आता तुमच्याकडे जी माणसं येतात ती तुमच्यावर विश्वास ठेवून येतात. त्याच्यामुळे आपण म्हणतात ना की मानसोपचार तज्ञाच्या सोफ्यावर लोक व्यक्त होतात. पण हे व्यक्त होणं सर्वांशी नसतं. एक पेशंट डॉक्टर म्हणून तुमच्याशी होतात. सेफ स्पेस, कॉन्फिडेन्शियलिटी सगळं असतं. पण आज AI मध्ये ती ताकद आहे की मला जर एकटं वाटतंय तर मी AI शी बोलू शकतो किंवा शकते. AI तुम्हाला काही सजेस्ट करू शकतं, तुम्हाला चिअरअप करायला. मला गाणं म्हणून दाखव, मला एक जोक सांग. आता लोक हसतात. मी जसं म्हणालो कनेक्शन सुपरवर नाहीये. अरे मी एकटा आहे किंवा मी एक वृद्ध माणूस आहे, माझी मुलं अमेरिकेत आहेत, माझ्याशी बोलायला कोण नाहीये, मी बोलतो ना यंत्राशी. यंत्र हा ह्युमन कनेक्शनला पर्याय नाही होऊ शकत. पण जिथे ह्युमन कनेक्शन पॉसिबल नाही आहे फॉर सम रिझन, रॅदर दॅन सिटिंग इन लोनलीनेस, वाय कांट यूज AI? किंवा मला जर प्रॅक्टिस करायची आहे, म्हणजे पूर्वी आपण जसं मगाशी बोलत होतो की अमर अकबर अँथनीचा जो सीन आहे, अमिताभ प्रॅक्टिस करतो मिरर समोर हॅ करत राहील. तर आज मला जर एखादं चांगलं प्रेझेंटेशन प्रिपेअर करायचं आहे किंवा मला कुठे भाषण द्यायचं आहे, मला स्पीच द्यायचं आहे, मला कोणाशी ग्रुप डिस्कशन करायचं आहे, मला पॉडकास्ट रेकॉर्डिंग करायचं आहे, आय कॅन प्रॅक्टिस विथ AI. द AI कॅन बी डॉक्टर राजेंद्र बर्वे फॉर मी बिफोर कमिंग हिअर, कॅन बी. जर मला ते विचारतील प्रश्न, मी त्यांना आन्सर देईन. मला AIच फीडबॅक देईल की चिन्मय तू इथे चुकलास, तुझी तयारी बरोबर नव्हती, तू हे अजून वाचून जा, तू एका मानसोपचार तज्ञाशी बोलतोयस, तुझी विकेट पडेल बरं त्या पॉडकास्टवर, सांगू शकतो ना AI मला. मग असे जे विधायक उपयोग आहेत की मी AI कडनं का शिकू नये. आणि AIचं शिक्षण म्हणजे कोडिंगचं शिक्षण नाही. मी परत लोकांना खूप म्हणजे जबाबदारीने सांगतो. झालंय काय ना की आमच्यासारख्या म्हणजे माझे जो क्लॅन आहे, आमची जी टोळी आहे तंत्रज्ञान तज्ञांची, त्यांनी कुठे ना कुठे AI ला फार ग्लॅमरस बनवलंय. त्याच्यामुळे AI म्हणजे फार मोठं काहीतरी तांत्रिक वाटतं. पण आता तुमच्या व्हॉट्सअपमध्ये AI आहे, ते मेटा AIचं वरती येतं ना व्हॉट्सअपच्या विंडोमध्ये. तुम्ही गुगल मॅप वापरता, तो AIच आहे की तुम्हाला इथे पोचायला इतके दिवस इतका वेळ लागेल, इथे ट्रॅफिक आहे, इथे AIच आहे. आपण मेल लिहितो, ईमेल लिहितो, गुगल सर्च करतो, तर AIच आहे. म्हणजे मला जर AI वापरता आलं माझ्या क्षेत्रामध्ये तर इट्स इनफ ना. मला AIचं फाउंडेशन मॉडेल बनवायचं नाहीये. प्रश्न इकडे येतो की लोकांना का वाटतं की मला जमणार नाही, माझं वय झालं. कारण त्यांना कोणतरी AI एवढं ग्लॅमरस करून सांगतं की अरे अमेरिकेत लाखो करोडो डॉलर्स टाकून ह्याच्या संशोधन तुला काय येणार आहे. मी वसईत बसलोय आणि मला भीती वाटते, अरे मला काय AI येणार आहे. अरे नाही, तुला जर व्हॉट्सअप फेसबुक वापरता येतं तर तुला AI येतंय की. असं आपण का नाही लोकांना समजावं. पण आता त्यातलं एक प्रॉम्प्ट देणं हे खूप महत्वाची गोष्ट असते. त्याचं ट्रेनिंग लागतं, प्रॅक्टिस लागते. प्रॅक्टिस लागते. कारण मी परत त्याच्यावर सांग, प्रॉम्प्ट म्हणजे काय आहे की व्यक्त होणं, व्यवस्थित व्यक्त होणं. वाह, मस्त. आपली आज व्यक्त होण्याची सवय गेलेली आहे. याचं कारण आपल्याला जेव्हा मी गुगलमध्ये सर्च करत टाईप करतो, पुढचा शब्द गुगलच सांगतो. जेव्हा मी व्हॉट्सअपला तुमच्याशी चॅट करतो, हाऊ आर यू, HWRU लिहितो. पूर्वीसारखं वाचन मनन चिंतन आपण करतच नाही. त्याच्यामुळे माझी व्यक्त होण्याची सवय गेलेली आहे. पण AI ला तुम्हाला व्यक्त व्हावं लागतं की मला तुझ्याकडनं एक्झॅक्टली काय हवंय. म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो की मी जर म्हटलं की मानसोपचार तज्ज्ञामधला मला एखादा कन्सेप्ट करायचा असेल तर मी नुसतं म्हटलं गुगल सर्च सारखं की एक्सप्लेन मी दिस आणि ChatGPTला प्रॉम्प्ट दिला की मला सांग, तर तोही कन्फ्यूज होतो की तुला एक्सप्लेन मी कुठल्या लेवलला करू. तू MD आहेस त्याच्यातला मानसशास्त्रज्ञ, तू 10 वर्षाचा मुलगा आहेस, तू 18 वर्षाचा मुलगा आहेस, तुला कुठल्या भाषेत सांगू, तुला कितपत डीप जायचं आहे.
मग मला जर त्याला सांगता नाही आलं की मला एक्झॅक्टली तुझ्याकडनं काय हवंय, किंवा आता जे नॅनो बनाना वगैरे ट्रेंड आपण चर्चा केली गमतीमध्ये, तर तिथे सुद्धा तुम्ही पाहिलं लोक ते प्रॉम्प्ट टाकतात, ते प्रॉम्प्ट डिटेल आहेत. जर मला एखाद्या महिलेला स्वतःचा फोटो त्या साडीमध्ये रेट्रो लुकमध्ये करायचा असेल, इकडे बघते इकडनं मला सावली पडते वगैरे, फुल माळलंय, तर हे मला इंग्लिशमध्ये डिस्क्राईब करायला लागतं. तर ही जी इमॅजिनेशन क्षमता आहे किंवा ती भाषेत काढणं, ही महत्वाची क्षमता आहे ना. तर त्याच्यामुळे ते व्यक्त होणं जर आपल्याला जमलं तर प्रॉम्प्ट जमला. त्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग वगैरे असं भलतं नाव देऊन आपण ग्लॅमरस केलंय. त्याच्यात काही इंजिनिअरिंग नाही, भाषा आहे ती. तुम्ही जितकं नवीन वाचाल, जितकं लिखाण कराल, टिपण काढाल, तितकं तुमचं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग मस्त होणार, परफेक्ट होणार. आणि तुम्ही फॉलो प्रॉम्प्ट पण देऊ शकता. बरेच लोक काय करतात ना की एआयला एक देऊन थांबतात तिकडे आउटपुट घेऊन, पण तुम्ही एआयला सांगू शकता हे तू चुकलायस, मला परत करून दे. आणि मी त्याचं एक चांगलं उदाहरण देतो. म्हणजे आता हे पब्लिक फोरम आहे तर मी सांगतो, मिळून साऱ्या जणी आपलं जे मासिक आहे, तर तिथे मी सध्या एक मालिका लिहितोय की कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या स्त्रिया, म्हणजे 1975 ते 2025 हा जो 60 वर्षाचा प्रवास आहे. तर आता म्हणजे जागतिक महिला दिन 1975ला स्थापित झाला. तर संपादकांचा मला फोन आला की तुम्ही तज्ज्ञ आहात, तुम्ही लिहाल का. तर मी म्हटलं लिहीन, पण मलाही सर्व महिला माहिती नसतील, मलाही रिसर्च करावा लागेल ना. माझा जन्मच 80 या दशकातला आहे, तर 65-55ला कुठल्या महिलेने मशीन लर्निंगमध्ये रिसर्च केला, मलाही सर्च करावा लागेल. तर मी याचा वापर केला रिसर्च करायला. आउटपुट मराठी लेख मीच लिहितो माझ्या भाषेत, पण रिसर्च करायला की कुठल्या विद्यापीठामध्ये काय संशोधन चाललंय, कुठल्या महिलेने काय केलं, हे मला रिसर्च करायला मी याचा वापर केला. एका माझ्या रिसर्चमध्ये एक खूप इंटरेस्टिंग प्रोफाईल आली. अमुक तमुक नावाची संशोधक, महिला संशोधक, 1981ला आंध्र प्रदेश विद्यापीठातनं त्यांनी मशीन लर्निंगमध्ये PhD केली. मग त्यांनी भारत सरकारबरोबर शेतकीमध्ये एआयवर खूप चांगलं काम केलं आणि त्यांचे रिसर्च पेपर पब्लिश आहेत वगैरे. मी म्हटलं बघूया. आणि मी काय करतो, फॅक्ट चेकिंग, ट्रूथ सुपर पॉवर, ज्या महिला सजेस्ट केल्या, कारण आता 55 ज्या महिला आहेत त्या आहेत जिवंत बऱ्याचशा, तर मी त्यांना ईमेल करायचो. त्यांचा ईमेल असला किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असला की मला तुमच्यावर कव्हर करायचं एका मराठी मासिकामध्ये, तर तुमची परवानगी आहे का वगैरे. तर ह्या मॅडमचा काही ईमेल वगैरे दिसत नव्हता. तर मी आंध्र विद्यापीठाला फोन केला. त्याने म्हणलं अमुक तमुक प्रोफेसरशी मला बोलायचं. ते म्हणलं अशा प्रोफेसर गेले 30 वर्षात झाले नाही आमच्याकडे. म्हणजे त्या एआयने मला सांगायला तद्दन खोटी बाई बनवली होती, जी महिला एआय रिसर्चर होती. आता गंमत बघा, मी जर ते कॉपी पेस्ट करून छापलं असतं, मला कोण चॅलेंज केलं असतं. करेक्ट. कारण माझं आज लोक म्हणतात मराठीमधला एआयचा रिसर्चर, मी जर छापलं असतं तर लोकांनी ते वाचलं असतं. कोणी माझ्यावर हे घेतलं सांगितलं असं असेल कोणतरी विद्यापीठामध्ये बाई आंतरमध्ये, राईट. तर हे जे असतं ना, मग मी त्याला फॉलोअप प्रॉम्प्ट दिला. आय डिड माय रिसर्च, दिस इज रॉंग, यू क्रिएटेड अ फिक्शियस प्रोफाईल. एआयने मला सॉरी बोललं. मला एआय म्हणालं की तुम्ही मला 10 संशोधिका मागितल्या होत्या या दशकातल्या, पण मी काय करतो ना, प्रत्येक लेखामध्ये 2 ते 3 संशोधिका कव्हर करतो की ज्यांच्या संशोधनाने पुढच्या दशकातल्या संशोधनाला फायदा झाला, म्हणजे पायापासून पुढे गेले. जसं तर त्याने म्हटलं तुम्ही मला 10 शॉर्टलिस्ट सांगितले होते की कोणी रिसर्च केलाय, मला 9च मिळाल्या, मला 10वी मिळत नव्हती. आय वॉन्टेड टू प्लीज यू ना, मी तुम्हाला एक 10वी बाई अशीच बनवून दिली. मग फॉलो प्रॉम्प्ट मला सांगायला लागलं की नो फ्लफ, नो फिक्शियस डेटा, आय वॉन्ट रिअल डेटा. आणि मी त्याला सांगितलं यू गो टू अ थर्ड पार्टी वेबसाईट्स, गुगल स्कॉलर पेजेस, विद्यापीठांची वेबसाईट्स किंवा त्यांचं पब्लिश साहित्य, लिंक्डइन, आणि मला सांग की ते रिसर्चर्सच्या मला सगळ्या लिंक्स दे, त्याच्यावर मला उत्तर देऊ. हा मी फॉलोअप प्रॉम्प्ट दिला. हे तुम्ही अनुभवात नाही शिकता. बरोबर. त्याच्यामुळे प्रॉम्प्टमध्ये इंजिनिअरिंग काही नाही आहे, भाषा आहे, व्यक्त होणं आहे. आणि व्यक्त होणं आपल्याला आजकाल जमत नाही असं होतंय. व्हॉट्सॲप आणि वाचन पण कमी आहे. मला वाटतं काही बेसिक गोष्टी या एआय आलं तरी आपल्याला करावंच लागलं. म्हणजे मित्र भेटला खूप दिवसांनी, त्याला मिठी मारून रडलो आपण, आणि काय दोन थापड मारल्या, शिव्या दिल्या, तर त्यांनी जी मजा येणार आहे ती नाही येणार तुम्हाला. दुसरं मला एक वाटतं की मला एके ठिकाणच्या सायकॉलॉजीच्या कॉन्फरन्समध्ये विचारलं होतं की काय आहे. म्हटलं एआय इज समथिंग विच विल नॉट बी एबल टू सफर. म्हणजे बुद्धाचं पहिलं आर्य सत्य आहे की दुःख असतं तर दुःखाची डेफिनेशन मिळेल, दुःखाची कारणं देतील, पण आय एम सफरिंग हे एआय विल नॉट सफर, आय विल सफर. दुसरं असं की मी श्वास घेतो, एआय श्वास नाही, ऑर्गॅनिझम नाही आहे ना, ऑर्गॅनिझम नाही आहे. त्यामुळे मला जर
मला जर अधिक प्रभावीपणे काम करायचं असेल तर मी माझ्या श्वासाच्या मदतीने मी स्वतःला पुढे शांत करू शकतो. ही आपण ताकद आजमावली पाहिजे. ही जी सुपर पॉवर, ह्युमन सुपर पॉवर आहे की ही माझ्यात क्षमता आहे, ती मी कशी विकसित करीन की ज्या योगे मला या सगळ्या गोष्टींचा वापर करता येईल. म्हणजे मी आधी सशक्त होणं गरजेचं आहे ज्ञानाच्या दृष्टीने आणि आपल्या समजाच्या दृष्टीने. नाही, म्हणून तर मी म्हणतो ना की म्हणजे मी जेव्हा व्याख्यानं घेतो किंवा कुठले असे इंटरव्ह्यूज देतो, पॉडकास्ट देतो, लोकांना वाटतं की ए आयमध्ये सक्षम होणं म्हणजे मी त्यांना काहीतरी कोर्सेसची लिस्ट देईन, हे करा की तुम्हाला नोकरी मिळेल. मी म्हणतो काही नाही, गो बॅक टू बेसिक्स. तुम्हाला जर ए आयच्या युगामध्ये जगायचं असेल तर ह्या ज्या सुपर पॉवर्स आपण सांगितल्या त्याच्यावर काम करा. म्हणजे लिडरशिप आहे, कोलॅबरेशन आहे, इनोव्हेशन आहे, किंवा मी म्हणतो प्रवास करा. लोक म्हणतात प्रवासाचा काय संबंध आहे याशी. म्हणतो हल्लीच्या मुलांना स्टार्टअप ड्रीम्स असतात. तर स्टार्टअपसाठी जसं पियुष गोयलमध्ये म्हणाले की किराणा मला 10 मिनिटात आणून देणार स्टार्टअप इंडिया काढतं, टिपटेक चायना काढतं. आता त्यात सरकारच्या धोरणांचा भाग्य वगैरे जाऊ दे, त्या राजकीय याच्यात मी जात नाही, पण हे खरं आहे ना. जर मला खरोखर असा स्टार्टअप काढायचा असेल की जी आज भारताला गरज आहे, ती मला कशी कळणार? मला जावंच लागेल ना. मला प्रत्यक्ष जाऊन गावागावात जाऊन त्यांना पाण्याच्या समस्या आहेत, शेतीच्या समस्या आहेत, तर त्याच्यात मला ए कसं वापरता येईल, शेतकऱ्यांना कसं मला मदत करता येईल. आता तुम्ही मध्ये बातमी ऐकली असेल की आपण महाराष्ट्र सरकारने काहीतरी 500 कोटी ए आयच्या रिसर्चसाठी अलोकेट केले महाराष्ट्र ॲग्रीमध्ये. बारामतीला अनाऊन्समेंट झाली, मला वाटतं 1 महिना झाला, की शुद्ध पाणी मिळत नाही लोकांना आज. मग शुद्ध पाण्यासाठी तुम्हाला काय ए आयचा वापर करता येईल का? की औषधं मिळत नाहीत. औषधांचं पेटंट घेण्यापर्यंतचा प्रवास जो असतो, मॉलिक्युल टू पेटंट, हा 1 दशकाचा प्रवास असतो मिनिमम. मग तो दशकांचा प्रवास जर मी 2 वर्षांमध्ये जर कंडेन्स करू शकलो, किंवा मटेरियल सायन्स आहे, मटेरियल सायन्समध्ये मला मूलभूत संशोधन काय करता आलं ज्याने मला नवीन मटेरियल्स लवकर बनवता येतील, जी मला वापरता येतील इंडस्ट्रीजमध्ये, तर त्याच्यामुळे हे सगळं जे तुम्हाला बेसिक शिकायचं आहे की मला ए आयचं ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे, कसं करायचं आहे, सगळं माणसांना माझ्यामध्ये कसं उभं करायचं आहे, इट्स अ कलेक्टिव्ह एनर्जी. आणि मी नेहमी म्हणतो की आपण अशा एका भविष्याकडे चाललोय जिथे अबंडन्स असेल. काही लोकांना पटत नाही, म्हणजे आज जेव्हा भारतातल्या 60 कोटी लोकांकडे बेसिक्स नाही आहेत, त्या लोकांना अबंडन्स कसा येणार. बरोबर. पण जग इतक्या फास्ट बदलतंय की लाईट जाणं, इंटरनेट नसणं, मलेरिया होणं, भुकेपोटी आफ्रिकेतली मुलं मरणं, हे कदाचित पुढच्या दशकामध्ये हिस्ट्री असेल. तर आपण त्या फ्युचरकडे चाललोय. कारण संशोधन म्हणजे आपण इथे साडीतले फोटो बनवतोय आणि गिबली आर्ट बनवतोय, पण ए आयचा वापर करून बाहेर संशोधन फार वेगळं चाललंय. की ए आयचा विधायक उपयोग करून मी मानवजातीला भेडसावणारे प्रश्न कसे सोडवू शकेन याच्यावर खूप स्टार्टअप्स आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट फंड काम करत आहेत. म्हणजे अमेरिकेमध्ये अबंडन्स समिट सारख्या समिट्स होतात. पीटर डायमंडेसी, विनोद खोसला, हे लोक ह्याच्यावर 3-3 दिवसाच्या कॉन्फरन्स भरवतात की अबंडन्सकडे कसं जायचं, आणि तुमच्याकडे अबंडन्सची आयडिया असेल तर आम्ही तुम्हाला फंड करतो, की आर सॉल्विंग अ बेसिक प्रॉब्लेम. तर त्या फ्युचरमध्ये गेल्यावर माणसाकडे जगण्यासाठी पर्पज लागणार. मी म्हणजे माझी मुलं किंवा मुलांची मुलं, नातवंड 2040 आणि 50च्या दशकामध्ये पैसे मिळवायला कदाचित काम नाही करणार. ते मला बरं वाटतंय, मला आनंद मिळतोय, कामातला आनंद, आनंदातनं काम, आपण त्या झेन अवस्थेला पोचू. मला रोजची लोकल पकडून माझा EMI भरण्यासाठी काम करायला लागतं, हे कदाचित इट विल बी हिस्ट्री. मग तिथे जर आपल्याला जायचं असेल त्या फ्युचरला, तर मग आपला मनाशी संवाद, एकमेकांशी संवाद वाढला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला बेसिक ह्युमन स्किल्स ऑफ इमोशनल कोशंट मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. मुलांना हे शिकवलं पाहिजे. आज लोक मुलांना AI रोबोटिक्सची किट्स घेऊन देतात, त्यांना कुठल्या तरी क्लासला लावतात. ते जाऊ दे, आज वेबसाईट 10 सेकंदात बनते. आज रोबो सुद्धा तुम्हाला प्रोग्रामिंग करतात. रास्पबेरी पायने खेळा ना, म्हणजे सांघिक भावना वाढवा, एकमेकांशी बोला, एकमेकांशी चर्चा करा, कट्ट्यावर बसा, लहानपणी बसत असं. आता कोणी जातच नाही, मुलं मोबाईल घेऊन बसतात एकमेकांबरोबर. तर जर आपल्याला AI एनेबल्ड फ्युचरकडे वाटचाल करायची असेल तर AI कडे असं न बघता AI ने जगामध्ये काय परिणाम होणार आहेत आणि कुठे चाललोय आपण. आणि त्याला अगेन मी अर्थशास्त्रज्ञ नाही, पण लोक असं म्हणतात की वी आर गोइंग टू अ डिफ्लेशनरी वर्ल्ड, नॉट इन्फ्लेशन. डिफ्लेशनरी वर्ल्ड म्हणजे काय, की जिथे एव्हरीथिंग विल बी सो चीप अँड अबंडंट, सो चीप
की मला काहीच करावं लागणार नाही. मग त्याच्यामध्ये काही समाजशास्त्रज्ञ असं बोलतात की प्रत्येकाला युनिव्हर्सल बेसिक इन्कम मिळेल, UBI, की मी नोकरीच करणार नाही, प्रत्येकाला गव्हर्नमेंट काहीतरी एक जगण्यासाठी ठराविक देईल, कारण मला भयंकर म्हणजे माझा भूकबळी होत नाही आहे, मला खायला भरपूर मिळतंय, न्यूट्रिशियस मिळतंय, मी जगतोय चांगला. लॉंगेव्हिटीमध्ये आज खूप चांगले रिसर्च चाललाय की लोक 100 वर्षाच्या पुढे लाईफ स्पॅन कसा करता येईल याच्यावर रिसर्च चाललेला आहे. तर मी जगणारे 100 वर्षाच्या पुढे, मला आजार कुठले होणार नाहीत, झाले तर त्याची औषधं वॅक्सिन्स अवेलेबल आहेत, मला अन्न चांगलं मिळतंय, मला वीज माझी 24 तास आहे, इंटरनेट मला फ्री आहे, कारण तेव्हा सॅटेलाइट इंटरनेट इज लाईक आत्ताच आलेलं आहे, राईट. तर मग मला जगायचंय कशाला? मग हा जो मी का जगतोय, मी कोण आहे, मनाशी संवाद जो आहे ना, तो डॉक्टर आपण केला पाहिजे. AI वगैरे फार असं म्हणजे ग्लॅमरमध्ये आपण रमलं नाही पाहिजे. मला असं वाटतं की म्हणजे सगळे वळसे घेऊन परत आपण त्या इमोशनल क्वेश्चनपाशी आलो की इमोशनल इंटेलिजन्स हा किती महत्त्वाचा आहे. आणि आपल्याकडे तू मगाशी म्हटलंस त्याप्रमाणे उपनिषदामध्ये सांगितलं आहे की तुम्ही श्रवण करा, चिंतन करा, मनन करा आणि मग ते निधिध्यास करा, म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. गुरुच्या चरणापाशी बसा आणि त्याला विचारा की माझ्या जगण्याचा काय हेतू आहे. तर हे जे बेसिक नॉलेज सिस्टीम आहे ती पुनर्जीवित होती आणि ती पुन्हा आपल्याला एक आपल्या जीवनाला एक अर्थ देते. म्हणजे AI हा आपल्याला राक्षस न करता आपण त्याला गुलाम केलं पाहिजे. मी सांगेन तसं कर, जास्त शहाणपणा नाही करायचा. ॲब्सोल्युटली. असं केलं तर मग मी त्याच्यावरती राज्य करू शकेन आणि माझी प्रगती करू शकेन. ॲब्सोल्युटली. म्हणजे AIची कोडी सुटली एवढंच नाही तर खूप नवीन स्वप्न पण निर्माण झाली आणि ती स्वप्न AI बघू शकत नाही पण मी बघू शकतोय. खूप छान स्वप्न रंगवली आहेत आपण. धन्यवाद चिन्मय. खूप माहिती मिळाली, खूप इन्साईट मिळाली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्लॅरिटी आली की काय ॲक्च्युली आहे आणि आपण काय केलं पाहिजे. त्यामुळे किसी के बहकावे मत आओ, AIला अभ्यास करा आणि इमोशनल इंटेलिजन्सचा अभ्यास करायला सुरुवात करा. आम्ही आत्ताच एक गीता आणि इमोशनल इंटेलिजन्स नावाचा एक पॉडकास्ट केला, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. असे आम्ही इमोशनल इंटेलिजन्सवरती पुष्कळ पॉडकास्ट करत असतो, वेबिनार्स करत असतो आणि आता आम्ही सगळ्या वेबिनार्सचं एकत्र करून एक ऑडिओ व्हिज्युअल बुक तयार करतो आहोत की जे सगळ्यांना उपलब्ध येईल. लाईफ टाईम पुस्तक आहे, ते आपल्या घरी असतं. तसं ते ॲडव्हान्स सायकॉलॉजीमध्ये जशी AI हे ॲडव्हान्स आहे तशी सायकॉलॉजीमध्ये पण काय ॲडव्हान्सेस आहेत त्याचं आता आम्ही पुस्तक प्रसिद्ध करतो आहे. त्याची छोटीशी ही जाहिरात आहे ती द्यायची आहे. थँक्यू. ते ऑडिओ व्हिज्युअल बुक आहे आणि आत्तापर्यंत जे काही काम केलं आहे त्याचा एक गोषवारा आहे त्याच्यामध्ये आणि तो संवादात्मक आहे. म्हणजे आमच्या वेबिनारमध्ये सुद्धा जवळजवळ 45% टाईम आम्ही लोकांशी बोलत असतो. म्हणजे मी शिकवतो पण तुम्ही मला प्रश्न विचारलेत तर ते जास्त महत्त्वाचं आहे. बुद्धाचं वाक्य मला सहज आठवलं, माणूस निरुत्तर झाला तरी चालेल पण निष्प्रश्न होता कामा नये. त्यांनी सतत प्रश्न विचारले पाहिजे. बरोबर. आणि मला वाटतं यातनंच सगळं निर्माण झालं. सतत प्रॉम्प्ट दिले पाहिजे. सतत प्रॉम्प्ट दिले पाहिजेत. या नोटवरती चिन्मय खूप आभारी आहे. खूप छान वाटलं आणि इतकी नवे दृष्टिकोन मिळाले आणि मला जास्त असं एम्पॉवर्ड वाटतं आता. थँक्यू सो मच. दॅट्स द राईट वे टू से. थँक्यू सो मच.